जी जिण दियो नाम तत्सार द्वितीय वंदन राम जी जिन विद्या परम विकार तृतीय वंदन सब संत जन अनंत कोट जन सार जाकी पदरज परसता हंस उतर जाए पार शरणो सतगुरु दयाल को मुख हृदय हरि नाम नित्य प्रति संगत साधकी आजीवन मोक्ष सुख राम सब धरती कागज करू सब वन कलम कटार सात समुंदर साई करू सतगुरु गुण लिखा न जाए सतगुरु मेरा सूरमा करे शब्द की चोट मारे ओला ज्ञान का हरे भरम की चोट सद्गुरु सुखराम जी महाराज ने धिन्नो राम तात्या समाधी महाराजांनी सत्संग केलेले कहो समाधी देश में क्या सुख लील विलास कही तात्या गुरुदेव जी कोण देश कोण भास महाराजांनी विचारलं त्या समाधी देशाची अवस्था काय ती खूप मोठी अवस्था आहे समाधी अवस्था त्या अवस्थेचं मारणात त्याच्यात असा कुठला सुख आहे की या तीन लोकात नाही आहे तीन लोकांचं सुखाचं वर्णन जर विचार केला तर आपल्याला गाड्या विमान ज्याच्याकडे विमान आहे तो किती मोठा सुखी वाटतो अशा प्रकारे महाराज सांगतात त्या देशाची समाधी त्या सुखाची विलास कसा आहे कहता त्या कोण देश कोण वाहतो त्या देश कुठला आहे तो असे प्रश्न विचारले महाराज सुख तो कुछ मालूम नहीं क्या कहूँ कैसा होय पण आनंद सुख वैकुंठ का दिल नहीं माने को ऐसा सुख देखे जाई तिरपत हुए जब हंस फेर समाध लगाई सुनता त्या मालूम जो सुख तो कुछ मालूम नहीं क्या कहूँ कैसा होय महाराज सांगतात त्या देशाचं अमर देशाचं सुखाची महिमा सांगता तर येत नाही मला पण वैकुंठाचं जे सुख आहे वैकुंठ म्हणजे काय ज्याच्यामध्ये दुःखाचा शेष मात्र नाही सर्व सुख तर त्याचा तरी तो सुख असेल ना तरी माझं मन मानत नाही मला सांगतात की त्याची जी महिमा आहे सुख से तृप्त होत आहे तो सुख वैकुंठाचं सुख किती चांगलं असेल आपण तो महिमाच ऐकली आहे आतापर्यंत पण जर ती सुख घेण्याची इच्छा झाली ना तर मला सांगता ती सुख मिळाला तरी हा जीव समाधावस्था मध्ये कशामध्ये जातो का की त्याला वैकुंठाचं सुख पण नको आहे महामाई अर प्रगुती आगे जोत कहाय अजर लोक लग सुख की निज मन कह दिल माय देश आगे होई वहाँ की आगम नाय पुरुष जाने पण सोई सुख राम कहे सुनता दिया देश पर करे माय महामाई और प्रकृति आगे जोत कहा या प्रकृतीचं वर्णन केलं मला प्रकृतीमध्ये किती आनंद आहे किती सुख आहे महामाया से प्रकृती बने या महामायावनी प्रकृती बनली आणि त्याचा ज्योत लोक झाला तरी पुढे 1000 लोक त्रिकुटी से आगे आणि पारब्रह्माच्या परे 13 लोक का सुख या मनाला माहित आहे कोणाला माहित आहे मनाला या मनाला सर्व सुख माना का मन कुठून आलंय पारब्रह्मातून आलंय आणि जीवात्मा कुठून आला जिथून जीवाची उत्पत्ती आहे तिथून हा आता मग हा जर आत्म्याच्या देशात हा जीव होता सर्व आपण जीव आपण कुठं होतो पहिले परमात्म्याच्या आपण परमात्माच्या असो तिथं होतो मग इथे कशाला तू भोगायला आलो कशासाठी आलो की मनाची इच्छा निर्माण झाली की काय आहे मृत्यूलोक स्वर्गलोक पाताळलोक याची इच्छा निर्माण झाली आता इच्छा झाली मग एकटा माणूस कुठे जाणार का त्याला कोण लागेल गाईड लागेल गाईड कोण आहे मग हा मन आता हा गाईड झाला मन
आता मन काय, मन काय एकटा नाही आहे, त्याचे काय विकार 5: काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. हे मनाचे विकार आहे. जीवाचे नाही, आत्म्याचे हे विकार नाही आहे. आत्मा तर परमात्म्याचा अंश आहे, त्याच्यामध्ये तो निर्मळ आहे. परंतु काय झालं एजंटच्या मागे, मग एजंट काय बोलला, त्याला भेटला आणि पुढे चल बाबा मी नेतो तुला, चांगलं दाखवतो, चांगलं नेतो. आता असं करण्याकरता त्या एजंटना या जीवात्म्याला बंधनामध्ये अडकून टाकलं. आता हा बिचारा कर्मयोगाने तो आत्मा त्या घरात आला, इथे मृत्यू लोकात आला आणि याचे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, तू साक्षी आहे ना त्याचा, आत्मा हा साक्षी आहे. मनाला दोष लागत नाही, लोक दोष लागतो जीवात्म्याला. महाराज सांगतात की चेतना उसके आगे जो 9 देश है त्याची त्याला गम नाही आहे, पुरुष जानते भी है. आपल्याला माहित आहे, पण आपण काय झालं, विसरलो. आपण विसरल्या कारणाने, ती भक्ती विसरल्या कारणाने या जीवात्म्याचा परमात्मा हा आहे हे विसरल्या कारणाने महाराज सांगतात की त्याच्यामध्ये त्याचा अंतर त्याला समजत येत नाही. पुढे महाराज सांगतात, त्रिकुटी में सुख 5 है, महिमा मेरी जान, माया में सुन लोक में, देखत सुख बखान, देवत सुख बखान, देश प्रगत के माही, प्रेम रूप सब सुख और दिसे कुछ नाही, सुख राम ज्योत का लोक में, ज्योत दिया जान, त्रिकुटी में सुख 5 है, महिमा मेरी जान. महाराज सांगतात जे आपण हे 5 सुख घेतो, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकाराचे, जे 5 इंद्रियाचे सुख घेतो, हे झलक आहे, हे काय सॅम्पल आहे. तिथे त्रिकुटीमध्ये सर्व सुख आपल्याला मिळतं. जेव्हा भजन करता करता आपल्या जीवात्मा हा भजन करता करता पुढचे 6 करोड, पश्चिमचे 6 करोड छेदन करू भजनावर विद्यावर. जेव्हा भजन करणार आपण, इथं आपल्याला सर्व सुख मिळते. खाण्याचं सुख, शरीरात सर्व शरीर म्हणजे सर्व पंच 5 सुख, 5 इंद्रियाचे सुख या इथे मिळते आपल्याला. मग याला इथे जर सुख मिळत असेल तो खाली कशाला येईल. तो महाराज सांगतात जब त्रिकुटी में सूर्यद्वारा शब्द का ध्यान होता है, 5 इंद्रियों का सुख मिलता है. त्या जीवाला 5 डोळ्याने बघण्याचं चांगलं सुख. महाराज सांगतात की माया और देवता हे सुख, माया आणि हे सर्व देवता हे सर्व सुख त्याला मानतात. तर महाराज सांगतात प्रकृतीच्या लोकांमध्ये प्रेम अनुभव आता आहे, प्रेम दिसते. म्हणून महाराज सांगतात ज्योति में ज्योत लोक का आनंद, शब्दरूपी ज्योती का आनंद. जेव्हा आपण त्रिकुटीच्या परे ज्योत लोकामध्ये जो आपण ज्योती स्वरूपी होऊन ज्योत लोकामध्ये आपण राहू. पुढे महाराज सांगतात अजर लोक जा अलख है, आनंद लोक में नाद, बजर लोक में ब्रह्म है, जहाँ चेतन का स्वाद, जहाँ चेतन का स्वाद, इखर जो लोक कहावे, वहाँ अनहाद नाद खोल खिड़की जन जावे, सुख राम कहे सुनता दिया, इखर लोक समाद, अजर लोक जा अलग है, आनंद लोक विनाद. त्या जीवाला काय पाहिजे, त्या जीवाला ते नाद पाहिजे. पण हा कधी त्याला नाद मिळेल, जेव्हा त्याला नादाची महिमा माहित असेल, कसं मिळवायची कळेल, तेव्हा त्याला मिळेल. या 3 लोकांमध्ये जेव्हा आपण राहू संसारामध्ये, असं कुठं ज्ञान तुम्हाला मिळेल का की परमात्म्याचा नाद ऐकायला मिळेल म्हणून? कोण सांगणार नाही. काय सांगतात मला, अजर लोक ज्या अलग आहे, अजर लोकांमध्ये आपण म्हातारे होत नाही. अजर म्हणजे जरापणा येणं नाही, म्हणजे चिरंजीव राहतो. लावतो लग्नपत्रिका चिरंजीव, चिसवका, म्हणजे आपण चिरंजीव असतो त्यावेळेला. लग्न झालं की आपला चिरंजीवपणा. अशा प्रकारे त्या अजर लोकांमध्ये आपण अजर म्हणजे म्हातारा येत नाही, ती माता त्या लोकांमध्ये आनंद आहे. बरोबर. पुढे महाराज बजर लोकांमध्ये ब्रह्म है, जहाँ चेतन का स्वाद. आता चेतन काय, जे आपल्याला अहसास होतो, समजते, भास होतो. आपला चेतन अवस्था धीरे धीरे ध्यान करताना कसं होते, ऊर्जा आपण भजन करताना कोणाकोणाला व्हायब्रेशन होते, कोणाकोणाला आपण सामान्य स्थितीत आहोत. श्वास तुम्ही सदर रीतीने सर्व श्वास शांत गतीने घेता, सर्व गोष्टी शांत गतीने चालू आहे. पण जेव्हा तुम्ही श्वास उसाळता म्हणजे भजन करता, नामस्मरण करता, ती क्रिया तुम्ही करायला लागले, कुठलंही काम करायला लागले, आता तुम्ही शांत बसले, तुमच्या शरीरमध्ये काही क्रिया नाही आहे, तुमच्या शरीराला काही तकलीफ नाही आहे. जेव्हा तुम्ही एखादं उचल वाचल ठेवलं इकडे, तेव्हा तुमच्या शरीराची काय लागतं तिथं
एनर्जी लागते, ताकद, फोर्स लागते. ताकद लागल्यानं काय होते, आपल्याला घाम फुटतो, होते की नाही. असंच या प्रकृती म्हणजे श्वासोश्वासामध्ये भजन केल्याने ती ऊर्जा निर्माण होते. काय होते, ऊर्जा. आणि ऊर्जा ती नाभीमध्ये जाते. नाभीमध्ये गेल्यानंतर ती नाड्यांमधून ज्या व्हायब्रेशन्स होतात, ध्यान अवस्था, एखादा आवाज होणे, एखादा हातपाय कापणे, थरथर कापणे, ह्या गोष्टी हे चेतन अवस्थेचं. तेव्हा तुम्ही चेतन होता, तेव्हा जीव चेततो. आता तुम्ही सुप्त अवस्थेमध्ये शांत आहात तुम्ही. आता जेव्हा तुम्ही जागरूक कधी असता, जेव्हा भजन शिवरण करता, अरे नाही मला परमात्म्याचं भजन करायचं आहे, तुम्ही जा. तर महाराज पुढे सांगतात, सतलोक सत स्वरूप हे झिंग शब्द दुण होय, आगे पूर्ण ब्रह्म का लोक कहावे दो, लोक कहावे दोय, फरक ही तो गुण माई, गळे नाव तत्त देह तेज सुख आनंद माई, सुख राम दूसरो लोक हे, दसवो द्वार देखोय, फिर या आयर तातिया, जन्म धरे नाही कोय. मला सांगतात की चेतन, स्वाचेतन आणि इखर लोक जो काय आहे, तिथं अनहद नाद आहे. आणि तेव्हा खिडकी खोल जन जावी, जो नामस्मरण भजन करता करता सद्गुरु विधीने, सद्गुरूची मेहर होऊन जेव्हा शतशब्द खिडकी खोलून 10वें द्वार जातो, तेव्हा सुखराम काय इखर लोक समाध अवस्थेमध्ये जातो. समाध अवस्थेमध्ये जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीची भान राहत नाही, समाधी अवस्थेमध्ये. महाराज पुढे सांगतात, सत लोक सत्स्वरूप आहे. तो सत्याचा स्वरूप, तो सत्याचा लोक आहे. तिथं झिंग शब्दाची धून आहे. कुठली धून आहे, झिंग शब्दाची धून आहे. आगे पूर्ण ब्रह्म का लोक कहावे दोय, लोक कहावे दोय, फरक निर्माई. महाराज सांगतात, आता ब्रह्म लोकामध्ये म्हणजे त्रिकुटीच्या मध्ये गळे नव तत्तलिंग देह, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे नाश होऊन जाते, गळून जाते. म्हणजे त्या क्रिया ह्या आपल्या शरीरात होत नाही. पुढे महाराज तेच सुख आनंदमय. आता मला सांगा, तुमच्याकडे इच्छाच राहिला नाही, खाण्याची इच्छा नाही, राहण्याची इच्छा नाही, जगण्याची इच्छा नाही, चांगले कपडे घालायची इच्छा नाही, फिरण्याची इच्छा नाही, जिथं नेल ठेवलं तसं, अशी तुम्ही इच्छा स्वरित झालं तुम्ही, तर मग काय राहिलं, तुम्ही समजायचं मग तुमचं सुख आनंदामध्ये आहे. तर मला सुखराम दुसरो लोक 10वें द्वार देखोय. आता तुम्ही त्या 10वें द्वाराच्या पलीकडे निघालात. फिर या आयतात या जन्म धर्म, मग तुम्ही या जन्माला येणार नाही. पुढे महाराज सांगतात, झिंग शब्द धुन. दादाजी को पूछो, दादाजी बोलो, झिंग शब्द का धुन कैसा रहता है? जपा अजोपा से झिंग शब्द होता है. ओ दादी बताएंगे. जिंग शब्द हाँ कहाँ पर होते वो बता. हाँ, जिंग शब्द पार ब्रह्म के पास. पार ब्रह्म में होता है, पर लेकिन अपन सत्संग से भजन करते हैं ना. जिंग सत शब्द नहीं होता है. जिंग शब्द बोलो तो शंकर आदि जो भक्ति करते हैं और पार ब्रह्म तक जाते हैं, तब झिंग शब्द की धुन आती है. कहाँ पर आती है? वो कोई बात नहीं. और पार ब्रह्म तक आती है. यानी उसका परम पद मोक्ष नहीं होता है ना. ये पूर्व की भक्ति जो करते हैं शंकरनाथ से, सुनो तो सर, ध्यान करते हैं, मगर वो डायरेक्ट नहीं, वो बात नहीं है. वो बात नहीं. उनका सवाल है, मैं झिंग शब्द का भी बताया. 2 मिनट. झिंग शब्द की धुन क्या है, कैसी है, कैसी है? सुनने में कैसी है? हाँ, तो वो बताए सुनने में ओम जैसा, ओम जैसा, वो से झिंग शब्द होता है. जो कंटिन्यूअस साउंड होता हाँ, है बस वो झिंग शब्द. अब ये तात्या साहब ने आगे बताया है, आगे बताया. जिसको अनुभव होता है, हाँ, अनुभव होने के बाद में समाधि लगती है, हाँ, पहले समाधि नहीं लगती है. हाँ. क्योंकि वो अनुभव हो जपा गया, जपा है. फिर वो ऐसे समाधि में चला जाता है कि वो शांत हो जाता है शरीर. हाँ. तो उसको वो एक ही धुन सुनाई देती है. उसका जो जीव होता है वो भ्रुकुटी में. हाँ, वो पॉजिटिव जो धुन होती है ना, एनर्जी जी, वही धुन है. आगे महाराज करेगा तब पता आगे चलेगा, बता देता. ऐसा बोलो. करेगा पता चलेगा. ओ सुन नर ज्ञान भेद हृदय थिर कर है. अभी सुनो महाराज, क्या बोला? ज्ञान सुनने से, ज्ञान ऐकल्याने, ज्ञान ऐकल्यानेच आपल्याला कळणार, अन्यथा कळणार नाही कळणार. का? एखाद्या गोष्टीची आपल्याला ही गोष्ट एक और आहे, कधी कळणार? आपण त्याला समजणार, ते ज्ञान होणार त्या गोष्टीचा,
तेव्हाच ते आपल्याला कळणार. आता ज्ञान ऐकायचं आपल्याला. काय करायचं आहे? ज्ञान काय? सो सुन शून्य नर ज्ञान भेद हिरते थिर कर. काय सांगितलं मला? स्थिर करा. ज्ञान कुठं? हृदयामध्ये धारण करा. हा ज्ञान आहे ना, हा ज्ञान तुम्ही धारण करा. सब सर गुण विद छाड़ शीस सद्गुरु पद थिर है डर है वे 84 माय हंस कबू नहीं आवे ना देवत लोक स्वर्ग में नाय रहावे सुख राम कहे सुनता दिया वे नर नर ही हो खंड ब्रह्मांड पिंड सोच के लेत समाधी जो. महाराज काय म्हणतात बघा, ते सो सुन नर नर म्हणजे मनुष्य. भेद हा परमात्माचा भेद. हृदय स्थिर कर आहे. स्थिर करा लागेल, विचार करा लागेल. आज जर विचार नाही केला तर मग 84ला येऊन फिक्स आहे. कारण की हा मनुष्य शरीर श्रेष्ठ आहे. हंस महाराज सांगतात सरगुण विच्छा. सरगुण विधी कुठली? महाराज सरगुण निर्गुण सब कहे भेद न जाने को सरगुण में सुख राम कहे नकला पूजा लो. महाराज सांगतात लोकांना भेद माहित नाही सरगुण काय आहे ते. सरगुणाच्या नावाखाली मंदिरांमध्ये मूर्ती ठेवून सरगुण भक्ती करतो म्हणजे ती सरगुण भक्ती नाही आहे. तिथे जाऊन ते सरगुण करतात पण ती मूर्ती सरगुण नाही आहे. सरगुण काय करतात? ते तिथे मंत्र जाप करतात, नामस्मरण करतात, भजन सिमरण करतात, वैखरीने राम राम करतात. कुठे सरगुण म्हणजे सर्व गुण संपन्न. सर्व गुण संपन्न कोण आहे? पाच तत्व. शरीर आहे हे 5 तत्व. आणि याने जो क्रिया होणार आहे ती भक्ती सरगुणाची होणार. आपण असं पण म्हणत नाही बरं कोणाला सरगुण भक्ती करू नका, कारण की आम्ही पण सरगुण भक्ती करतोच. सरगुण निर्गुण आणि मग ते जातो आपण. सरगुण निर्गुण सब काय भेद त्याची भेद माहित भेद माहित नसणे नाही. ते तिथे नित्यनेमाने करत नाही. आणि सरगुण निर्गुण सब के भेद न जाणे कोय सरगुण में सुखराम के. या सरगुणामध्ये ही सरगुणामध्ये काय करतात? नकला पूजेची, नकलीची पूजा करतात. पूजा कोणाची करायची आहे? याची करायची आहे. याला पूजा कशी करणार? खाणं पिणं याच्यातून वर्जित करा लागेल. व्यसनातून मुक्त. पुढे महाराज सांगतात तत्तरूपी गुरुदेव परक शरणे आवे राम राम यो पद शिवर घटनाव जगावे उलट पिचम के घाट मेर एकी सुपोड़े गिगन मंडल कु छेद आन त्रिकुटी मन जोड़े सुख राम कहे सुनता दिया ब्रह्म लोक हो जाए बजर बोल जन खोल के दस गया माय. महाराज सांगतात भजन सिमरण करताना महाराज सांगतात तत्वरूपी गुरुदेव. गुरु कसा आहे? शरीर रूपी गुरु नाही. गुरु तत्व ज्ञान म्हणजे ब्रह्म ज्ञान गुरुदेव आहे. ज्ञान. मारा गुरुदेवा हो दयाळू देवा हो कृपाळू देवा चरण कमल करू सेवा. मारा गुरुदेवा दयाळू देवा हो कृपाळू देवा चरण कमल करू सेवा. आत्म ज्ञान की महिमा भारी आत्म ज्ञान की महिमा भारी जासू लल चलगी है हमारी जासू लल चलगी है हमारी कृपा करके वेद बताओ देवा बताओ देवा चरण कमल की करू सेवा. मारा गुरुदेवा दयाळू देवा हो कृपाळू देवा चरण कमल की मैं करू सेवा. हे माझे गुरुदेव तत्वरूप गुरुदेव काय म्हणतो तुमची चरणाची सेवा करून मला कशाची लालसा लागली आता? आत्मज्ञान की महिमा भारी जासू ललचा. आता लालच लागली की आत्मा आणि परमात्मा काय हे मिळण्याची.
जोपर्यंत लालच नाही होत ना तोपर्यंत कुठलीच गोष्ट प्राप्त करत नाही. काय लागली पाहिजे? लालच. काय असतील लालच? मग ते परमात्मा प्राप्त जासू ललचा लगी आहे. हे परमात्मा, त्या परमात्म्याचा भेद वाटू लागला मला मिळण्यासाठी मला तू कुठला तरी शब्द दे. पुढे महाराज तत्तरूपी गुरुदेव परक शरणे आवे. महाराज सांगतात परखून या. काय करा? पारख करा गुरुची. राम राम पद शिवर घट नाव जगावे. राम नामाचा शिवरण करता करता त्या घटामध्ये नाव जागृत झालं पाहिजे. उलट पिचमके घाट मेर एकू सुफोडे. तो सत्सबत कंठ कमावे जागृत होऊन रामरामाची धून जागृत होऊन ते आपलं भजन करण्यास श्वास लक्ष ठेवून असं शिवरण करता करता मेरुदंड 21 घाट फोडून गिगन मंडळकू छेद त्रिकुटी आणि त्रिकुटी में जोडे. इथं जोड होणार आपली. या त्रिकुटीमध्ये जोपर्यंत सत्शब्द येणार नाही तोपर्यंत आपण खंडामध्ये राव म्हणजे मृत्यू लोकातच साप. हे खंड, त्रिकुटीच्या खाली खंड, पिंड आणि ब्रह्मांड. महाराज सांगतात सुखराम कै सुनसात ब्रह्मलोक वजा. तो जीव ब्रह्मलोकात जाईल जो 3 लोकाचा बजर पोल जन खोल के इथं बज्र पोल तो जीवात्मा पुढे जाईल. महाराज सांग संत समाधी जाय के पाचा आवे काय. ब्रह्म सुख में गर्क हुआ तो क्या सुख थे जगमाय. तो क्या सुख तो जगमाय वेद या को मुझ दीजे. ब्रह्म मारा भाग ब्रह्मा के शरण लीजे. कहता तिया गुरुदेव जी यो भरम है सब माय. संत समाधी जाय के पाचा आवे काय. आता बघा हा जीव ज्या भक्ती करतो काय करतो? परमात्मा प्राप्ती भक्ती करतो. संत समाधी जाय के पाचा आवे. संत समाधी अवस्थेत जाऊन पण जीव रिटर्न येतो. तर ब्रह्मसुख में गर्क हुआ. आता तो सुख कुठला आहे? ब्रह्मसुख आहे. या 3 लोकांच्या सुखाची काही महिमा नाही. तो सुख तो या जगामध्ये तो सुख नव्हता का? तो ब्रह्मसुख प्राप्त करायला हा जीव. कारण हा जीवाला त्या सुखाची माहिती आहे. कारण तिथून हा सुख त्या आनंद लोकात होता. हा जीव दुःख नव्हता. पण मृत्यू लोकात आल्यावर तो विसरला. तो सुख विसरला नाही. त्याची चाहना झाली. गुरुने त्याला आठवण करून दिली की अरे तू इथे काय करतो? तुझं तर परम सुख तिकडे आहे. तू इथे जल मृत्यू लोकात फिर जन्मला येतो, फिर मरतो, फिर जन्मतो. त्याला गुरुदेव आठवण करून देतो त्या सुखाची. तेव्हा तो त्या सुखाची चाहना करायला लागला. तेव्हा जीव मागतो तू क्या सो तू जगमाय भेद या को मुक्ती. या जगामध्ये या मृत्यू लोकामध्ये त्या सुखामध्ये आणि या सुखामध्ये फरक असेल ना. तर त्या सुखामध्ये काय आहे असं त्या जगामध्ये नाही बाबा. महाराज सांगतात यो भरम है समा. हा भरम आहे. संत समाधी जाय के पाछा आवे नाही. महाराज सांगतात तिथून संत समाधी तो. तर महाराजांना उदाहरण दिलं. जण में डार्या नूळ रे तुरंत गळे नहीं माय. नारी कर सुसाय के फिर लेत उठान. फिर लेत उठाए फिर पाछो ले डाले. यूं 10-15 बार नमक सब ही गारे. सुखराम कहे सुनता दिया यो जन लावे जा. जल में डाळे नून रे तुरंत गळे नाही मा. महाराजांनी त्या काळाची गोष्ट आहे जे 300-350 वर्ष अगोदर मीठ भेटत नव्हतं. आता भेटते तसा मीठ. नूळ म्हणजे मीठ भेटत नव्हतं. मीठ काय होतं? खडे प्रमाणे भेटायचे, दगडासारखे मीठ. आता तो दगड जो आहे एकदम गळणार का पाण्यात टाकल्यावर? मग त्याला कसं करायचे? 10-12 वेळा आपल्याला जसं पाहिजे पाणी खारं. ती घरची स्त्री त्या पाण्यात तिला टाकायची, काढायची, टाकायची. 10-15 वेळ ती असे करायची. तेव्हा त्याचा त्या मिठाचा जे गुणधर्म आहे त्या पाण्यामध्ये उतरायचा आणि तो पाणी खारट झाली ते स्वयंपाकामध्ये वापरायची. याचा मतलब काय? याचा मतलब काय? महाराज सांगतात की म्हणजे अशा प्रकारे नेहमी आपल्याला सत्संग मध्ये जावं लागेल. नेहमी भजन सेवन करावं लागेल. म्हणजे जे कर्म आहे ते कमी होणार. कटून जाईल. जसं नमक कटून जाते तसं कर्म कटून जाते. तो नमक धीरे धीरे तो कमी होतो ना. तसं आपलं कर्म हळूहळू कमी होईल. महाराज सांगतात की 10-15 गाल देते इस तरह मनुष्य जन्म मरण में आते. असं तो याच्याप्रमाणे मिठाप्रमाणे आता कलियुगामध्ये काय ना काय राहतेच. एकदम गळत नाही मीठ. त्याच्यामुळे तो जन्माला येतो.
जैसे पहले के टाइम पे क्रिस्टल फॉर्म में था, अभी सिंप्लीफाइड फॉर्म में है। हाँ तो वैसे भक्ति सिंप्लीफाइड फॉर्म में नहीं है। है ना? है। भक्ति तो सिंप्लीफाइड फॉर्म में है ना, वही बता रहा था मैं। जो तुम्हारा जो सवाल है वही मैं बोलने आ रहा था। ये होती है मन की बात पहचान। तुमच्या मनात जेव्हा प्रश्न निर्माण होतात ना, तो प्रश्न माझ्या होत्यात असतो का, की आता आपण विदाउट कनेक्शन एकमेकाला जुळल्या. तुम्ही प्रश्न करा तुमच्या मनामध्ये, तुमचं उत्तर इकडे नाही मिळालं मी सोडून देईन. नाही उत्तर भेटलं. तुमच्या मनात तुम्ही प्रश्न करा महाराज. तोच प्रश्न मी सांगणार होतो. कलियुगामध्ये आता तो प्रकार कसा राहिलाय, पहिला जो मीठ होता तो दगडाचा होता, आता मीठ किती बारीक झाला. अशा प्रकारे भक्तीचा स्वरूप, अशाच प्रकारे एवढ्या लवकर भक्ती मिळते, एवढ्या लवकर सत्संग जागृत होतो. भजन करणार पीड लागते माणसाला, आणि तो सत्संग या कंठामध्ये जागृत होतोच. धारणा भर करून विचार करून बघा, भजन करा. तुम्ही पक्के पाहिजे विश्वास. पुढे महाराज सांगतात, यूं या भारी बात रे क्यों बूझत है आय. क्यों इतनी बड़ी बात पूछता है, महाराज बोल रहे. यूं या भारी बात रे क्यों बूझत आए, तेरे उर में भाव क्या भाव है, सो मुझको सुनाए. तुम बताओ मुझे, तुम्हारे मन में परमात्मा के प्रति क्या भाव है. तुम इतनी बड़ी बात अगर पूछते हो तो तुम्हारा भाव भी तो सही चाहिए की नाही. तुमचा भाव कसा आहे याच्यावर भक्ती आहे. कशावर भक्ती आहे. भक्ती भाव सु उपजे. भक्ती भावाने उपजते. तुमचा भाव जर चांगला असेल भक्तीविषयी तर महाराज सांगतात, यूं या भारी बात रे क्यों बूझत है आन, तेरे उर क्या भाव है, सो मुझ कहे सुनाए. सो मुझ कहे सुनाए तो हरिपद चाहिए, एक सगुण की बात परखते सो ही कहिए. सुखराम कहे सुनता दिया, दोय भाई जग माय. तू या भारी बात रे क्यों बूझत रे आय. महाराज सांगतात की महाराज सांगतात तुमचे दोन भाव आहेत. एक तर तुम्हाला परमात्मा पण पाहिजे, संसार पण पाहिजे. काय पाहिजे, हे सर्व सुख पण पाहिजे तुम्हाला, बरोबर, आणि परमात्मा पण पाहिजे. दोन भाव आहेत तुमच्या मनामध्ये, म्हणून तुम्ही सरगुण मध्ये आहे. महाराज सांगतात की एक तो हरिपद मागा तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला, एक तर परमात्मा पाहिजे म्हणा, नाही तर मग सर्व सुख मागा. महाराज सांगतात की एक सगुण की बात तो परखतोय ते काही आहे. एक सगुणची गोष्ट मागा आणि एक सुखराम काही सुनतात. दोय भाई तुमचे दोन भाव आहे मनामध्ये. त्याप्रमाणे आता तुम्ही भक्ती परमपदाची करायला लागले, सत्संग जागृत झाला, परमात्मा प्राप्तीची इच्छा झाली, आणि प्राप्त झाल्यानंतर आता काय होतं ऐन आपण परमात्मा ज्या घरात राहतो त्या घरामध्ये आपण जाताना दरवाजाची कडी न वाजता, दरवाजा तुकडाच आहे, आतमध्ये जायचं आहे परमात्मा, आणि तिथं आपण कडी अशी उघडणार त्यावेळेस मनाचे विचार येऊन जात, अरे तिथे काय सुख आहे, हे सुख मोठं आहे, चल रिटर्न येतो. कुठून, परमात्माच्या दरवाजापासून जीव. ह्या मनाची एवढी ताकद आहे की तुम्ही परमात्माच्या जवळ गेले तरी तुम्हाला तिथून बाहेर आणू शकतो आज मन. तर पुढे महाराज सांगतात, परख करे तू संत की हर मिलन के काज, तो या परख कीजिए हर जन के सो साथ. हर जन के सो साथ फेर या पारक कीजिए, ज्ञान ध्यान अरसी कसुरत खेती पर दीजे. शुक्राम कहे सुनता तिया छाड़ भरम को राज, परख करे तू संत की हर मिलन को काज. अरे परमात्म्याला मिळण्यासाठी संताची परीक्षा करतात तुम्ही. म्हणजे परमात्मा तुम्हाला छान नाही परमात्मा प्राप्त करण्याची, आणि संताची परीक्षा करायला लागतात. कसं भेटणार, विश्वास नाही करत त्याच्यावरती. किती मोठी ही गोष्टी आहे. याच्यामध्ये विश्वासाची भक्ती आहे. जर तुम्ही विश्वास ठेवून भक्ती केली तर परमात्मा तुम्हाला मिळणार, आणि तुम्ही जर त्याच्यावर फरक केला, हाय की नाही, मिळणार की नाही, दोन भाव तुमच्या मनात असेल तर परमात्मा प्राप्त होणार नाही. महाराज सांगतात, परख करे तू संत की हर मिलन के काज, तो या परख कीजिए हरजन सो साथ. हरजन कहे सो साथ फिर या पारक कीजिए, ज्ञान ध्यान और सीख. महाराज कहतात ज्ञान ऐका, ध्यान करा, याचं साधन करा, आणि सुरत खेती पर दीजिए. कसं ध्यान लावावं लागेल मग,
जैसे कोई नेह लगावे, जैसे कोई नेह लगावे, नेह लगावे प्रभु पावे, नेह लगावे प्रभु पावे, जैसे कोई नेह लगावे, जैसे कोई नेह लगावे. नेह लावणे म्हणजे नेह म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे सुरत, लक्ष, तुमचं चित्त हे कुठे लावायचं आहे तुम्ही. आपण संसारामध्ये लावलं, कशा प्रकारे लावायचं महाराज उद्धार सांगतात. जैसे नटनी चढ़त बरत पे, जैसे नटनी चढ़त बरत पे, नटवा ढोल बजावे मेरे राम, नटवा ढोल बजावे, आप ही नाचे जगतरी जावे, आप ही नाचे जगतरी जावे, सुरत बास पर लावे मेरे रामा, सुरत बास पर लावे, जैसे कोई नेह लगावे, नेह लगावे प्रभु पावे, नेह लगावे प्रभु पावे, जैसे कोई नेह लगावे. अशा प्रकारे तुम्हाला प्रेम करावं लागेल. कशा प्रकारे? जैसे नटनी चढत परत पे. आपण बघितलं ते दोरखंडावर बांधलेला असतात, त्याच्यावरती पोरगी चढते आणि ढोल वाजवते. ढोल खाली त्याचा बाप त्याचा ढोल वाजवतो. जैसे नटनी चढत परत पे, नटवा ढोल बजावे. हा. आता महाराज सांगतात काय, आपही नाचे जगत रिचावे. तो खाली नाचते, लोक बघणारे नाचतात, बघतात, आनंद होतात बघणारे, पण त्याची सुरत कोणावर असते? बासवर. त्याच्या हातात ते बास असतात. ढोल. बैलेंस अगर वो बास नहीं टिकट रहती तो गिर टिकट जाती. टिकट. ऐसे हम सूरत अगर परमात्मा में ले लगाते हैं तो 84 लाख में गिराना है. ऐसा प्रेम करो कि दिन सरवर जा काळी माया, दिन सरवर जा काळी माया, प्रीतम से बिछड़त फाट छाती, प्रीतम से बिछड़त फाट छाती, तू क्या जाने प्रेम की बाती, तू क्या जाने प्रेम की बात, प्रेम न उपजे तुम्हारी छाती, प्रेम न उपजे तुम्हारी छाती, तू क्या जाने प्रेम की बाती, तू क्या जाने प्रेम की बाती. कसं प्रेम करा? धिन सरोवर ज्या काळी माती, सरोवर म्हणजे समुद्र, समुद्रामध्ये जमीन असते, समुद्र में जमीन असते. जेव्हा समुद्र दूर जातो कोकणापासून, धिन सरोवर ज्या काळी माती, प्रीतम से पिछड़त, आता तो समुद्र सोडून चालला. कोणाला? त्या मातीला. तर माती काय करते? फाटून जाते, त्याला भेगा पडतात ना, फाटताय ना. असं प्रेम फाटायला पाहिजे आपल्या हृदयामध्ये. आपलं प्रेम असं असायला पाहिजे की आपलं हृदय फाटलं पाहिजे, तडप पाणी पाहिजे. का नाही भेटत मला? काय चूक आहे माझ्यामध्ये? शरणाव परमात्मा बलवानला भेटत नाही,
मनीर बल बल हीन मोसे सजे नकाई शरणागत सुख राम मिलो न माई ऐसा भेव बतावो सिमरत गुरु मेरा. मला सांगतात असा भेद द्या हे गुरुदेव, मला असा भेद दे की मी निर्बल आहे. बलवानला परमात्मा भेटणार नाही. ताकद दाखवली तर निर्बळ व्हावं लागेल, एवढा निर्बळ व्हावं लागेल त्याच्या शरणामध्ये गेला अहंकार मिटून गेला पाहिजे. पुढे महाराज सांगतात परे करे तू संत की हर मिलन के काज. परमात्माला मिळण्यासाठी संताची परख करतो तो परख कीजिए हर जन सो काज. तुमची संताची परीक्षा कशासाठी करायला पाहिजे? परमात्मा भेटल्यासाठी परीक्षा करा, अन्यथा छेडछाड करू नका. पुढे महाराज सुरत खेती पडते सुखराम कहे सुनता त्या छाड़ भ्रम को राज. परख करे तू संत हर मिलन की काज. ध्यान समय सुन संत की आधे ठंडी होय मस्तक सेती अत रहे कर पार कहूँ तोय. कर पार कहूँ तोय उलटने पलटल लागे. एक कला आदेक नाम शीस घट में जागे. सुखराम कहे सुनता तिया अनवे कागज हो. ज्ञान समय सुन संत की आद्य थंडी हो. त्या संताची भगजन अवस्थामध्ये शरीर थंड होतो. का होतो? नामस्मरण करता करता. कारण की ऊर्जा जी आहे ही ऊर्जा ब्रह्मांडामध्ये जाते. शरीर तुम्ही ऊर्जा कुठं चढवताय? आपण वरती घेऊन चालू ब्रह्मांडात. ती ऊर्जा जेव्हा श्वासोश्वासाची ऊर्जा चेतन अवस्था ब्रह्मांडात गेल्यानंतर हा शरीर थंड होऊन जात. थंड झाल्यानं मला सांगतात मस्तक शेती रे पर फारक तो म्हणतोय ज्ञान पलटर पट लागे. हे डोळे असे पलटून आपल्याकडे आहे किसन महाराज, त्यांचे पटकन मारतात. भजन करता करता त्यांचे डोळे पलटून जातात, लाल डोळे होते एकदम लाल. बरोबर महाराज सांगतात नाम सिसमी घट जागे. तेव्हा नाव हे सत्सबत आपल्या घटामध्ये जागृत होतो. पुढे महाराज सांगतात दिन दिन संसार में राम मिलन के काज. पदवी छोड़े जगत की तीनों जग को राज. तीन जग को राज मिलन की तजे उपाई. पार ब्रह्म को ध्यान भेद भोजे गुरु आ जाई. सुख राम कहे सुनता दिया जेन छोड़े राम. दीन दीन संसार में राम मिलन को काज. महाराज सांगतात त्या परमात्माला भेटण्यासाठी 3 लोक सोडा लागले. काय सोडा लागेल? 3 लोक. आपण तेच काय उदाहरण काय सांगितलं महाराजांनी? एक व्यक्ती होता, त्याला काही माहित नाही जीवनात त्याने काय केलं काय नाही, बरोबर. पण त्याला एकदा काय मिळालं, अचानक त्याला चोरी करणारा होता. त्याने चोरी करता करता त्याने हिरा मोत्याची हार त्याने चोरून आणली. तर चोरून आणल्यानंतर काय केलं त्या हाराचं त्याने आता त्याला ठोकर लागली, तो पडला एका मंदिराजवळ. पण त्याचा भाव काय होता? भाव महत्वाचा आहे. तर मग तुमचे तिथे काय लक्षण, आता इथे उदाहरण दिलं जातं थोडंसं भाव क्रिएट होण्यासाठी. आपला भाव कसा तयार व्हायला पाहिजे. तेव्हा आता त्याचा मृत्यू आला पडल्यानंतर त्याने काय केलं, ती माळ शंकराच्या पिंडीवर फेकून दिली. आता असा पडला तिथे गेली. आता तर पण त्याचा मृत्यू झाला. त्या चित्रगुप्ताकडे याचा खाता एखादं तर यानं मरता मरता म्हणे यांना शंकर भगवानाला ही सोन्या चांदीची हार जे हिऱ्या मोत्याची मौल्यवान हार दान केली बाबा. एवढे हा म्हणे हा दान कसे जिंदगी त्याने दान केलं नाही, पण हे दान केलं एवढं दान दिसते. आता या दानचं काय? त्याला विचारलं त्या जीवाला दानचं काय पाहिजे बाबा तुला? तू एक पुण्य केलाय, एवढं दान केलंय, हे त्याचं तुला काय फळ पाहिजे? तो काय म्हणतो मला तर काही माहित नाही या दानचं काय महत्व आहे. तर तुम्ही एक काम करा, जे होईल ते दे बाबा. काय बोललं तर जे याचं लागते तेवढं दे, काय मला काही माहित नाही. आता ते चित्रगुप्त विचारात पडला, याचं पुण्य शंकर भगवानाला दान केल्याचं पुण्य मला काय माहित. आता हे शंकर भगवानाकडे जाऊन विचारायला गेला. कुठे गेला तो? मग धर्मराज त्याला शंकर भगवानाकडे कैलासात घेऊन गेला. म्हणजे कुठे गेला तो? चोर साला, चोरी करणारा.
तो कुठे गेला? कैलासात गेला. शंकर भगवानाकडे गेला. अरे म्हणून मला तर माहित नाही मला कोणी दान केलं, या दानाचं किती काय होतं पुण्य याचं मला काही कल्पना नाही. ते म्हणे तुला विष्णू भगवानात वैकुंठात जावं लागेल म्हणे. तिथून त्या जीवाला वैकुंठात घेऊन गेले. आता वैकुंठात गेल्यानंतर तो कुठे गेला? चोरचा चोर. तर आता तिथं बोलला काय पाहिजे बाबा तुला? मला आता काय नाही पाहिजे, याचं जे मोडले होते बाबा या हारेचं दानचं काय महत्व होते तेवढं मला दे, मला काही नाही पाहिजे तुम्हाला. आता तो भगवान विष्णू म्हणतो की याचं मला काही माहित नाही बाबा, याचं काय पुण्य लिहितो हे ब्रह्म भगवानाला विचारा लागेल. आता ब्रह्म भगवानाकडे गेल्यानंतर याचं दानाचं महत्व आहे म्हणे की तुला एक वेळेस इंद्रपद भोगायला मिळेल. काय वेळा? सब देवताचा राजा इंद्रदेव राजा पद मिळेल. तर आता त्याला इंद्रपद ते म्हणे तुला थोडा वेळा काळ उरत आहे, परत तुला 84 जायला लागेल कारण तुझं पाप जास्त आहे, पुण्य थोडंसंच आहे. आता पुण्य भोगल्यानंतर तुला 84 जाणंच आहे. आता तो गेला कुठे? ब्रह्मलोकात झाला. त्याला म्हणे तुला इंद्रपद आहे थोडासा काळापुरता. आता इंद्रपद तो घेणार तितक्या नारळ टपकला. अरे काय रे म्हणे परत हे तू इंद्रपदावर बसला, तुझा वेळ संपला की तुला लात मारून कुठं काढणार? 84 लाख योनीमध्ये. अरे आता काय करू? गुरु केला. कोणाला? नारदाला गुरु केला. नारदाला गुरु केल्यानंतर काय नारदाने अक्कल दिली, शकल दिली की हे पण दान करून दे. इंद्रपद दान करून दिलं. काय केलं? लय हुशार आहे. काय केलं त्यानं? इंद्रपद दान केलं. गुरु केला. गुरु मग त्याने गुरुने आज्ञा दिली, गुरुने सांगितलं ना त्याला की गुरु नसता केलं त्याने काय केलं? इंद्रपद भोगला असता आणि परत मृत्यूला 84 मध्ये आला. आता गुरु केल्यानंतर त्याने ते इंद्रपद दान केल्यानंतर परत तो आता या इंद्रपदाचं काय महत्व आहे? दान केल्यानंतर बाबा आता याचं काय? तो असा करत करत त्याचे तो भक्त प्रल्हाद जन्माला येतो. त्याचा नातू जो बलिराजा आहे ना तो म्हणजे भक्त प्रल्हाद संताच्या घरी जन्माला येतो तो जीव बलिराजा. त्याची कहाणी आहे ही. तर मग गुरु महत्वाचा आहे. ते गुरु साहेबांनी हे लिए झुटो झुटा कितीही चांगला आपण संसारामध्ये वागलो, धन दौलत पैसा नुगरा हमको मत मिलो, पापी मिलो हजार, एक नुकरे की सर पर लाख पापी का भार. गुरु काय आहे? गुरु सत्संग आहे. सत्संग घटामध्ये जागृत करणे हा गुरु आहे. शरीरधारी गुरु ठीक आहे, शरीरात गुरु ना बसा, ध्यान करा, ज्ञान ऐका, सत्संग जागृत करा. इथे गुरु करायचं जागृत तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही गुरु नाही करणार तर गुरु कसा नाही करणार? तो कसा माणूस आहे? पति बिन तिरिया क्या पद पावे, विधवा को सिंगार. पति बिन तिरिया क्या पद पावे, विधवा को सिंगार. गोरा सा बिना हेलिए झूठो सिंगार. रमैया बिना हेलिए झूठो सिंगार. माळा फेरे सुरमा सारे, माळा फेरे सुरमा सारे, जीवनो धिकार. गुरासा बिना हेलिए झूठो सिंगार. रमैया बिना हेलिए झूठो सिंगार. लक्ष द्या महाराज का म्हणतात? गुरासा बिन हेलिए पती बिन तिला क्या पदभाव आहे. ज्या पतीला स्त्रीला पती नसेल तर त्याला मान नाही आहे समाजामध्ये. अशा प्रकारे ज्याने गुरु नाही केला त्याला सत्संग जागृत करून घेतला नाही मनुष्य शरीर धारण करून, त्याला धिक्कार आहे. कोणाला धिक्कार आहे? ज्याने मनुष्य शरीर धारण करून सत्संगाची जागृती करून केली नाही त्या जीवाला धिक्कार आहे. शरीरधारी गुरु केला पण सत्संग जागृत नाही केला तो गुरु काही कामाला. गुरु असा करा की ज्याच्या प्रकाराने तुमच्या घटामध्ये सत्संग जागृत होईल, ज्ञानचंद निजनाम जागृत होईल. महाराज पुढे सांगतात, पुढे दिन दिन संसार में राम मिलन के काज, पदवी छोड़े जगत की तीन को राज, तीन जो को राज मिलन को तजे उपाई. पार ब्रह्म को भेद वेद गुरु जाय, सुखराम के सुनता तिया पार ब्रह्म को ध्यान रहे. महाराज सांगतात नर छोड़े राज, दिन संसार में राम परमात्म्याला मिळण्यासाठी तुम्ही सर्व काही सोडत असाल. सोडणे म्हणजे काय? त्याची चाहना न करणे. सोडणे म्हणजे काय? चाहना न करणे. चाहनाच असेल, मिळण्याची इच्छा आहे खूप तर जमणार नाही. तुम्ही इच्छा सोडा. राहत तुमच्याकडे किती कमवा पण त्याची इच्छा नका करू. पुढे महाराज
ब्रह्म मिलन के काज ब्रह्म को माय सम ध्यान समावे, राज मिलन को ध्यान ज्ञान सब ही ले भावे। वो सुनता तिया राज कर सरे नहीं कोई, करे कर रहे हो फिर उपाय राज क्रिया जाई। जालग ब्रह्म न पावसी कोटिन करो उपाय, सुख राम यू कहता तिया वेद ज्ञान के माय। ध्यानामध्ये वेद आहे, कशामध्ये आहे? परमेश्वराच्या ध्यानामध्ये वेद आहे। ब्रह्म मिलन के काज ब्रह्मा को ध्यान समान, ब्रह्माची चाहना करणार, लालच करणार। कसली लालच? परमात्मा मिळण्याची लालच करावं लागेल। लालच ध्यान राम राज मिलन को ध्यान, ज्ञानही सब संसारामध्ये कमवण्याचं ज्ञान संसारामध्ये मिळणारच आहे, बरोबर? महाराज पुढे सांगता हो सुळता तिया राज तजिया राज गरज सरे काही, यो करे फेर उपाय राज क्रिया जाई। जहालक ब्रह्म न पावसी, कुठून? महाराज सांगतात तोपर्यंत तुम्हाला ब्रह्म मिळणार नाही, तोपर्यंत कोटी करो उपाय। सांगतात कितीही उपाय करा तुम्ही, बरोबर? सुखराम कै सुनता तिया भेद ध्यान के माय। कुठं भेद आहे? ध्यान अवस्थेमध्ये आपल्याला परमात्म्याचं भजन सिमरन करावं लागेल, ध्यान करावं लागेल। पुढे महाराज आता ध्यान किती प्रकारचे आहे हेही माहीत पाहिजे। हे कुठल्या शाळेत काही शिकवत? तुम्ही PhD व्हा, MS किती शिका, तुम्हाला परमात्मा प्राप्त, संसाराचं राज्य करायचं, राज्य ज्ञान मिळेल, तुम्हाला कमवायचं ज्ञान मिळेल, एकाला दुसरा मिळेल। अरे तू असं काम घे म्हणजे तू कमवशील, अरे तू हे कामाला लाग म्हणजे हे कमवशील, पण परमात्मा प्राप्त करायचं ज्ञान मिळेल का? पुढे महाराज सांगतात ध्यान चार प्रकारचे ध्यान, चार ध्यान जप चार है विष्णु लोक को जाय, एक ध्यान जप एक रे रहे जगत के माय, रहे जगत के माय परम पद कदे न पावे। न शब्द म्हणजे नाही, लक्षात ठेव शब्दाचा अर्थ बारीक बारीक लक्ष ठेवावं लागतं। महाराज सांगतात रहे जगत के माय परम पद कदे न पावे, तप क्रिया सब ज्ञान भगत सो जुग में आवे। सुख राम कहे सुनता तिया समद भेद इण माय, चार ध्यान जप चार रे विष्णु लोक को जाय। चार ध्यान आहे, चार जप आहे, ते विष्णू लोकापर्यंत आपल्याला नेतात। कुठे? चार मला त्याचं वर्णन केलंय पुढे, कुठलं काय काय केल्यानं आपण विष्णू लोकात जातो। आपण तर सहज जातो विष्णू लोकात, का की आपल्याकडे परवानाच आहे अमर लोकाचा, म्हणून आपण सरळ विष्णू लोक वैकुंठ लोक ओळून जाणार। महाराज पुढे सेवा पूजा जीगर हे दया ध्यान ये चार। कुठला सांगितलं? सेवा पूजा जोग दया ध्यान। काय? दया करणे, जीवावर आपण दया करतो, हत्या करत नाही। दुसरी गोष्ट आपले सेवा करतो संतांची, पूजा अर्चा गुरु महाराज करतो, बरोबर? ये फळसी संसार में आगे नहीं विचार, आगे नहीं विचार हट जब तब जग में आवे। वेद तब नर साज स्वर्ग को लोक सिधावे। सुख राम कहे सुनता तिया या नहीं ब्रह्म विचार, सेवा पूजा जीगरे दया ध्यान ये चार। या चार प्रकारे जर तुम्ही मनुष्य प्रमाणात वागत असाल, तुम्ही सहज वैकुंठात जाणार। आणि हे धर्म आपल्या गुरुग्रंथामध्ये ते सहज, ही गोष्टी सहज होते, आपल्याला ही करायची गरज नाही। महाराज सांगतात ज्ञान पाठ मंत्र जपे ये सब हद का जाप, सरगुण पावे जन्मदर उलटर भुगते पाप, उलटर भुगते पाप परम पद कदे न पावे। रेच कपूरक ध्यान त्रिकुटी में लावे, सुख राम कहे सुनता तिया यासु मिले न आप। ज्ञान पाठ मंत्र जपे ये सब हद का जाप। आता मंत्र आणि नामामध्ये फरक आहे। काय? मंत्र आणि नाम। मंत्र हा काय करतो? सिद्ध होतो, नाम हा मोक्षाला नेतो। नाम जपाने मनुष्य मोक्षाला जातो आणि मंत्र तुम्हाला सिद्ध होतो। एखादा मंत्राचा जाप करा, नाहीतर तुम्ही 21 रोज 101 वेळा गायत्री मंत्र रोज आंघोळ करून मस्त बसून 101 वेळा रोज गायत्री मंत्राचा जाप करा, तुम्हाला तो सिद्ध होऊन जातो। पण आपल्याला वेळ कुठं? 12 नावे त्रिकाळ संध्या जो नरमणी, काय म्हणतो आरतीमध्ये? 12 नाव। गणपतीचे किती नाव? 12 नाव। त्रिकाळ संध्या जो नर म्हणे 6 मासात 1 फळ, वर्षामध्ये रिद्धी सिद्धी प्राप्त होते।
पण सकाळ संध्याकाळ दुपार आपण 3 टाइम गोळ्या घ्यायला गेलो तेव्हा बिमारी कटेल ना. आपण 3 टाइम म्हणणार आहे का ते, म्हणून सिद्ध काही होत नाही. पुढे महाराज सांगतात की ज्ञान पाठ मंत्र जपे ये सब हद का जाप सरगुण पावे जन्म जर. तुम्ही सरगुण म्हणजे शरीर धारण करून घ्या मनुष्याचा. उलटर भुगते पाप. आता बघा एखादा मनुष्य जन्माला येतो त्याला दोष म्हणजे तो दरिद्रमध्ये गरिबीमध्ये जन्माला येतो, तो पाप भोगतो त्याचेच, आपण त्याला काही सांगू शकत नाही. उलटर भुगते पाप परमपदे कधी न पावे रेचक पूरक ध्यान. श्वास आणि रेचक श्वास आणि उश्वासामध्ये ध्यान करत असे त्रिकुटी में लावे सुखराम के सुळ साथे यासु मिलना. परमात्मा तुम्ही मिळणार नाही, एवढं करून सुद्धा परमात्मा मिळणार नाही. तर महाराज माझं ज्ञान पाठ मंत्र जपे सब अच्छा. पुढे महाराज सांगतात ममंकार ओऊ जपे सो अजोपो जाण ये पहुंचे वैकुंठ में चारू मत बखान. चारू मत बखान जोग रे जग में माई त्राटक वैद्य ध्यान ब्रह्माल कदे न जाई. सुखराम कहे सुनता तिया ये दिल में भेद विचार. ममंकार ओम जपे सो अजपो जाण. महाराज सांगतात की ओम सोम ते महाराज सांगतात की ओम का जाप तो झिंग शब्द किधर गया हे झिंग ओम. हे रोज करा ओम सोम नंतर श्वास अजप्पा जप्पा जप्पा. तुमचा उच्चार तुमच्या नाभीमध्ये आला असं ओमचं सागर आले. जो याचा जाप अजप्पा करे काय म्हणतात महाराज, तरी तुम्ही मोक्षाला जाणार नाही. हे लक्षात ठेवा बरं, करायला लागणार. मीच करून सांगतो करू नका. ममंकार जप सो जपे जाण ये पोहोचे वैकुंठ में. वैकुंठात जाण. तुम्हाला वैकुंठाचं सुख पाहिजे ओम जप करा. पण त्राटक वैद्यी ध्यान. त्राटक ध्यान म्हणजे एका भिंतीवर एक काहीतरी लक्ष टीका मारून द्या, टिंबमा काहीतरी निशाण करा, त्या राम लिहून द्या, तुम्ही टक्क बघायचं. सकाळी उठून त्राटक ध्यान करा, सूर्यावर तेज करा तुमचं ध्यान. तुमच्या डोळ्यामध्ये एवढा तेज येईल की तुमच्याकडे कोणी नजर उठून बघण्याची हिंमत नाही राहणार. एवढं मी तुम्हाला ध्यान नाही सांगतो. आणि तुम्हाला सूर्याकडे तुम्ही ध्यान करणार सकाळी उठल्या आता सहज बघितलं आपले डोळे मी हे करतात ना, पण तुम्ही बघायला लागले कंटिन्यू तुम्हाला सूर्य दिसत नाही. त्याच्यामध्ये असा अर्धा चंद्रकोलार असं मी केलाय म्हणून त्याच्यामध्ये अशी अशी जळती राग दिसते, अशी हालत राहते. मी रोज सकाळी मी आमच्या गंगेवरून बसून उभं मस्त बघत राहायचं. तर सूर्य दिसायचं नाही, मग फक्त ती अशी ज्योत अशी एक दिसते. पुढे सांगतात त्राटक वैद्यी ध्यान ब्रह्माला कधे नाही जाई. ब्रह्माला जाणार नाही. पुढे सुखराम कै सुनता तिया ये दिल भेद पिछाळ. ममंकार ओऊ जपे सो अजपो जाण. अजपा जाप मध्ये तुमचा जाणार. पुढे महाराज पहिलो त्राटक ध्यान दुसरो जोग कहावे तीजो वैदी ध्यान मन पर चोलावे. या में साजन ध्यान जप में जो तो ये बताया पांचू इंद्रिय काज कर्म आगे कहूँ भाया. सुखराम कहे सुनता तिया तीरथ भरत विचार. ज्ञान ध्यान जप तप रे सब सुन माया का यार. ये माया के यार कोण यार मायाचे. महाराज सांगतात पहिलो त्राटक ध्यान, दुसरो जोग कहावे. जोग धारण करणे म्हणजे खाणं पिणं सोडणे आणि जोगामध्ये भक्ती ध्यानामध्ये. तिजो वैद्य ध्यान मन परचोलावे. मनाचे कल्पना विचारामध्ये जगतो. यामे साजन ध्यान जप में तोय बताया पाचू इंद्रिया काज कर्म जग में आया. 5 इंद्रियाच्या सुखासाठी परत जगात आला. हे उदाहरण हे मायाच. तो महाराज सुखराम कहे सुनता दिया तीरथ वरत विचार. ज्ञान ध्यान जप तज रे. सोडावं लागेल. तज म्हणजे सोडावं लागेल. शब्दाचा अर्थ एक एक अक्षर विचार करून वाचावं लागते. कुठलं त्याचा शब्द तज रे सब सुन माया का या. मायाची भक्ती. आता पुढे महाराज सांग ब्रह्मा ध्यान बिन ध्यान सब माया मिलन उपाय. ब्रह्मा बिन प्रेम सोख कर्मा कई खाए. सोख सब कर्मा खाए नाव केवल बिन सारा. सब इंद्रिया का भोग कारण करण विचारा.
करत शब्द के प्रेम बिन परम मोक नहीं जाय, ब्रह्म ध्यान बिन ध्यान सब माया मिलन उपाय. बाकीचे जे मंत्र जप हे काय जे देतात ते नाव महाराज सांगतात, ब्रह्म ध्यान बिन ध्यान सब माया मिलन उपाय. हे सब माया मिळण्यासाठी उपाय आहे. ब्रह्मा प्रेम बिन प्रेम, आता प्रेम पण आहे, प्रेमा बिन प्रेम आहे. ये सब कर्मा को खाय. प्रेमच तर खातो ना. आता प्रेम काय खातो सांगा बरं. कर्माला काय काटते? नाही कर्ज शब्द काय? करत शब्द बघतो पुढे. राम नाम प्रेम काय खातो? पुण्याला काटणारा. प्रेम काय खातो सांगा. नाही आता प्रेम, अरे बाबा, प्रेम काय खातो साधा मी उत्तर सांगितलं. तुम्ही म्हणा हो, तुम्ही हो हो म्हणणार. मग मी तुम्ही नाही म्हणायचं, मी जे सांगेल त्याला नाही म्हणायचं. मग एकच तर प्रेम काय खातो माहितीये का? नाही हा अहंकार तर स्वतःचा गेला आणि आता मला तुमच्यावर प्रेम झालं. तुमचा द्वेष खातो, राग खातो, तुमच्याची मत्सर खातो, तुमच्या विषयी आलेली ईर्ष्या खातो. प्रेम काय खातो? आपण एकमेकांवर प्रेम करायला लागलो ना. आम्ही सर्व भाऊबंदी आहोत, रामस्नेही आहोत, राम गुरु भाऊ आहे आपण. हे प्रेम आहे ना आपल्यामध्ये. प्रेमात आहे. तर आपल्यामध्ये द्वेष आहे का? मग काय खातो प्रेम? द्वेष खातो, मत्सर खातो, दंभ खातो. हे विकार सगळे. न समजणारी गोष्ट खातो. सगळं आणि खातो. ते प्रेम नसेल तर हे आपल्या घरात माया. माया नाही. हे प्रेम नसेल तर हे सर्व गोष्टी आहे ना आपल्या याच्यात. तुम्हाला निंदा, नालस्ती, द्वेष, मत्सर, राग हे बाहेर शत्रू उभे आहे. जसे दरवाजा उघडणार तुमच्या घरात घुसले. हो. तुमच्या मनात प्रेम असेल सर्वांविषयी, आपल्याविषयी, तुमच्या मनात ते येतील का? तुमच्या मनाचे दरवाजे उघडे करायची गरज नाही. एवढे स्पीडने येतात ना तुमच्या मनात की ते विचारही करू देत नाही तुम्हाला की मी कसा विचार केला याच्याबद्दल. माझ्या मनात हे विचार यायलाच नाही पाहिजे तर झालंच कसे? बाबा माझी चूक झाली रे, माफ करा महाराज. ते एवढ्या स्पीडने तुमच्या मनामध्ये प्रवेश करतात की तुम्हाला त्याचा विचारही पडत नाही की माझ्या मनात हा विषय आलाच कसा. पुढे महाराज सांगतात ब्रह्म ध्यान बिन ध्यान प्रेम माया मिलन पाय. ब्रह्मा प्रेम बिन प्रेम सबको कर्मा को खाय. मग आपल्या याच्यात द्वेष मत्सर कशाने, कर्म कशाने होते? प्रेमाने कधी कर्म झाले का? मायाच्या भक्तीनं नाही. प्रेम कशाने, कर्म कशाने होते? द्वेष भावनेने. द्वेष किंवा आपण जेव्हा मायाची भक्ती करू मायाची भक्ती नाही. मायाची भक्ती वेगळी आहे. इथं कर्म कशाने घडते? या जीवाला कर्म कसं लागतात? हो, देश एकमेकावर दुसऱ्याचा देश. भक्ती केल्याने कर्म नाही लागत. सरगुण भक्ती करा, निर्गुण करा कोणची, पण कर्म कशाने लागतात की तुमचा विचार, तुमचा द्वेष. काय सोडायला सांगते महाराज? तिमर, वैराग हे सोडा, प्रेम करा. महाराज पुढे सांगतात की हे सब कर्मा को खाय. पुढे हे सब कर्मा को खाय नावळ किंबी सारा, सब इंद्रिया का भोग कारण कर विचारा. करत शब्द के प्रेम बिन परम मोक नाही. आता राम नाम शब्द जो श्वासोच्छ्वासामध्ये घेणार तो करत शब्द म्हणजे कसे करवत काय करते? तुकडे करते, कापते. असं हा कर्माला कापून वेगळा करतो. हा जो करत शब्द जो आहे राम नाम करत शब्द प्रमाणे आहे. बाकी सर्व मायाला बापरे माया. राम बोले राम. शुभ अशुभ व्यवहार सब इंद्रिया के ताई, राव रंग क्या देख सब नारा जग माई. सब ही भुगते भोग कि सब भाव सो की या, यूं करणी जग माय भोग आगे कुजिया. सुख राम कहे सुनता तिया, यो सब एक उपाय. परम पद तत मिल है सो विद नाही न माय. किती चांगलं महाराजांनी हा जो ज्ञान लिहिला असेल ना, खरं धन्य हो महाराज. सद्गुरु रामजी महाराज भिन्न हो. काय विचार लिहिले महाराजांनी? विचार शुभ अशुभ व्यवहार दोन प्रकारचे. शुभ मध्ये चांगले, अशुभ मध्ये हे बघा शुभामध्ये पण भेद आहे. शुभामध्ये शुभ अशुभ व्यवहार सब इंद्रिया के ताई. हे कशामध्ये आहे? इंद्रिय कुठे? डोळे, नाक, कान, कातडी, जीभ हे ते इंद्रियामध्ये शुभ आणि अशुभ. महाराज पुढे राव रंग क्या देख सब न्यारा जगमाय. श्रीमंत बघा, गरीब बघा. श्रीमंत माणूस बंगल्यामध्ये बसलाय. कशामध्ये? बंगला. आता बंगल्यामध्ये बसलाय, चांगला बंगला आहे, 5-50 लाखाची गाडी आहे, घरासमोर बंगली आहे, बंगलीवर बसलाय, झोके घेतो. काय करतो तो चांगला सुखात आहे की नाही? असं कोण म्हणतो?
आपण बघतो ना, पण तो तिथं बसून काय करतो, तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो असा आहे. शिवाजी महाराजांनी डोळ्यात रूप पाहिलं तर स्त्रीला ती आई, औरंगजेबाने स्त्रीला पाहिलं तर ती स्त्री, म्हणजे इंद्रियातून पाहतोय ना. इंद्रियातून. तर असा इंद्रिय आहे ना, असा सो भोग क्रिया करायला लावतो. कर्म कोणतं घडते इंद्रियामुळे, कर्म इंद्रियामुळे घडते. सब न्यारा सब भुगते सब भोग की सब भावे सो किया, यू करणी जग में भोग आगे जुजिया. पुढे महाराज सांगतात संसार में अच्छे बुरे व्यवहार सब इंद्रियों के लिए है. शरीर के लिए शरीर सब इंद्रियासाठी आहे. तो राजा गरीब देव सब अलग अलग की सब है, उसका भोग वही भोगता है. बरा पुढे महाराज सांगतात इस तरह करने में आगे उनका भोग भोगते हैं. महाराज फरमाते तातिया सुनो, इस तरह का एक उपाय है तो परम प्रति प्राप्ति का इनमें नहीं है. भोगांमध्ये विषय कर्म कोण करतो, इंद्रिय. पुढे महाराज सांगतात परम पद को प्रेम आपको आप ही माही, परम पद को नाम आपको आप ही जपाई, परम पद को ध्यान आपको आप ही धारे, परम पद को सो उलट आप ही तारे. सुख राम सुरतातिया तत्तरे यूं बिछड़ो है जाए, तन मन में होए नाव संग चढे पिछम दिस माय. आता महाराजांनी उदाहरण सांगितलंय. आप महाराज सांगतात परमात्मा कुठं आहे, आपल्यामध्ये. सोबत असेल त्या श्वासा ब्रह्म सकळ मी एक रे, राम घटोघट होय. आणि ज्याच्या घटात राम आहे त्याला राग करावा का मग, नाही. पण समोरचा व्यक्ती त्याला राग करण्यास तुम्हाला एक या शिवीनं रागण्याला अजून मोठी शिवी देतो. तो अजून मोठी शिवी देतो, त्याला राग यायला पाहिजे. तेच तुमचा राग आहे, मग ते तिथं सांभाळायला लागेल तेव्हा तुम्ही राग. तर परम पद को प्रेम आप ही के आप में. परमात्माचा प्रेम कुठं आहे, आपल्या त्या घटात काय पाहिजे, शिवाय देते. परम पद को प्राप्त आप ही आप जपाई. परमात्माला जपतो. इथे कोण जपतो, भक्ती कोण करतो, तुम्ही आम्ही करतो का भक्ती, तो आत्मा करतो. त्या आत्म्याला तळमळ लागली, मला घरी जायचं आहे, आधी तिथून आलाय. आपण म्हणतो मी रामस्नेही आहे, मी आहे. तू कोण आहे, तुमची परीक्षा होते. कुण है रे बाबा, कुण है रे बाबा, कुण है, कुण है, कुण है ओ, कुण है बाबा, कुण है बाबा, कुण है, कुण है, कुण है ओ. कोई कहे ओ जीव बिचारो, कोई कहे ओ साई हो, कोई कहे ओ जीव बिचारो, कोई कहे ओ साई हो, कोई कहे ओ ब्रह्म आप है, घूर रयो जग माई हो, कोई कहे ओ ब्रह्म आप है, घूर रयो जग माई हो. कुण है रे बाबा, कुण है रे बाबा, कुण है, कुण है, कुण है ओ. जीव हुए तो क्यों दुःख मागे. महाराज सांगतात तुम्ही जर जीव आहे तर दुःख का भोगतात. महाराज सांगतात कुण है रे बाबा, कुण है, कुण है, कुण है वो. कोई कहे वो जीव विचारो, कोई कहे वो साई हो, तो परमात्मा आहे तुमच्या आत्म्य परमात्मा. कोई कहे वो साई है, और कोई कहे वो ब्रह्म आप है. तो हम ब्रह्मास्मी. आणि पूर्व हे जगमा यो जगामध्ये जो पालन पोषण करतात तुम्ही, तुम्हालाच माहित नाही. तुम्हालाच माहित नाही तुम्ही किती लोकांचं पोट भरता. तुम्हालाच माहित नाही तुम्ही कोण आहे. हे कधी कळणार, जेव्हा ज्ञान होणार. पुढे महाराज सांगतात आपोई आपको आप जपाई, परम पद को ध्यान. स्वतःला ध्यान करायचं आहे. कोणाचं ध्यान करायचं आहे, कधी डोळे बंद करून बसायचा, खरं मी कोण आहे त्याचा विचार करा. शरीर आहे, शरीर आहेत, हातपाय इंद्रिय आहेत, तो नाही. मग आत्मा आहे, आत्मा काय आहे. तर पुढे महाराज सांगतात परम पद को ध्यान आपोई को आप ही धारे. स्वतःचं धारण करणार. परम पद सो उलट आप को आप ही तारे. स्वतःला स्वतःच तारू शकणार, पण कधी
जेव्हा सद्गुरु शरणमध्ये जाऊन स्वतःला ज्ञान होणार. आता सद्गुरु काय करणार तुम्हाला भवसागरामध्ये तीर्ण शिकवणार. काय शिकवणार? पोहणं. एखादा तुम्ही एक पोहणं शिकवणारा गुरु काय करणार? पाण्यात कसं पोहायचं तो सांगतात. असा सद्गुरु आपल्याला भवसागरामध्ये केवळ ज्ञान. रामा मरणो बिसवा बिस दोरो गाणो तीरणो रे. रामा मरणो बिसवा बिस दोरो गाणो तीरणो रे. मैं किनसो करू रे जाने ये सब उठ जावे रे. मैं किनसे करू रे जाने ये सब उठ जावे. रामा मरणो बिसवा बिस 100% मरण आहे. तीर्ण बोलो विश्वा मरणो बिसवा तीर्ण. रामा मरणो बिसवा दोरो गळो तीर्ण रे. करणे म्हणजे कठीण आहे. पोहणं कठीण आहे. आणि गुरु काय शिकवतो मग? भवसागर में आपल्याला पोहायचं शिकवतो. नदी समुद्र हे संसार उंडोळ माई पडे चिरडा वाहतो. संसारामध्ये दुःखी आहोत. उपमा दिली आहे. या महाराजांनी उपमा दिली आहे. तुम्ही कसं त्या ह्या भवसागरामध्ये संसाराला पार होऊ भक्ती शकता. करायची. महाराजांनी सांगितलं म्हणजे समजा हा रामा मरणो विश्वामित दोरो गळो तीर्ण मी किसे करू रे स्नेह सब उठ भागे. सर्व मरणार चालले मरत आहे संसारामध्ये चालले. मी कोणाची स्नेह करू कोणाची प्रेम करू हे गुरुदेव याचा मला सांग. पुढे मला सांगतात राम वेळाचा सांग जा बाबा. राम परम पद मिलन की दूजी नहीं उपाय. 14 तीनों लोक में फिर नर देखो जाय. फिर नर देखो जाय ब्रह्मा किस विद पावे. जिण पाय सो माय सदगुरु भेद बतावे. सुखराम कहे सुनता दिया करद शब्द को साज. परम पद मिलन की दूजी नहीं उपाय. दुसरी व्यवस्था नाही. मी किती उपाय करा काय उपाय करा? त्यांना बडा ज्ञान आहे. कुठले? नाना पंथ जगत में निज निज गुण गावे. हो स्वामी निज निज गुण गावे. सबका भेद बता कर सबका भेद बता कर गुरु मार्ग लावे. राम जय 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 गुरुदेव. ही आरती आहे. निर्भयरामजी महाराज की नहीं है, जुक्तिराम महाराज की है. नाना पंथ जगत में निज निज गुमावे. सबका सार बताकर गुरु मार्ग. गुरु मार्ग. ये मार्ग है. आरती बोलो लेकिन समझो. समझना चाहिए. हम तो ऐसे ही आ जाते बोलते थे आरती अभी बंद कर दी. नाना पंथ जगत में निज निज गुण गावे. महाराज सांगतात सबका सार बताकर गुरु मार्ग लावे. पुढे महाराज सांगतात परम पद के मिलन की दूजी नहीं उपाय. 14 तीन लोक में फिर नर देखो जाय. फिर नर देखो जाय ब्रह्मा किस दिस पावे. जिण पायो सब माय सतगुरु भेद बतावे. सुख राम कहे सुनता तिया करद शब्द को साय. परम पद मिलन की दूजी नहीं उपाय. महाराज पुढे एक समय सुन राम के आबरती तन माय. पार ब्रह्म के लोक में किस विध मिलिये जाय. कुठल्या रस्त्याने त्याला मिळू मी. रस्ता हा एकच आहे. पुढे मला सांगतात एक समय सुन राम के आबरती तन माय. पार ब्रह्म के लोक में किस विध मिली जाय. महाराज पुढे सांगतात रामचंद्र को देख ज्ञान वशिष्ठ दियो. हे राम किया गुरुदेव कृष्ण शरणागत आया. तुमचा तसं कृष्ण पारब्रह्माचा अवतार. हो. एका त्याच्यामध्ये एवढी ताकद होती तो समयाला थांबून टाकायचा. असं डोळे केला त्याला काय युद्ध करायची गरज नाही. निशस्त्र हो क्या आयो तुम. जरासंध सोबत युद्ध करायला जातो. अरे मैं शांति का प्रस्ताव लाया हूँ तुम्हारे सामने. सुन लो समझ जाओ. अरे शांति वांति नहीं चाहिए हमें. अरे योद्धा बोलते युद्ध करता है. कौन बोलतो? जरासंध बोलतो. वो ना जिसको दो फेंकते वो जरासंध बोलता है युद्ध योद्धा का काम है. युद्ध करना बोलते शांति का प्रस्ताव नहीं चाहिए. सुन ले उसको समझाता है.
तो भी शांति कौन, इतना बड़ा भगवान श्री कृष्ण ने क्या किया, राम किया गुरुदेव कृष्ण शरण आगत आया, हाँ, गोरख समृत जान गुरा बिन नाई कहाया, तीन देव को अंश दत्त बोले सदवाणी, गुरु धारण 24 तब गुरु महिमा जानी, गुरु समझ में कोई नहीं देव वैष्णव अवतार. महाराज सांगतात गुरु शास्त्राचा देवता कोणी नाही. अरे एवढा मोठा सद्गुरु सुखरामजी महाराज मिळाल्यानंतर आपल्याला काय गरज आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु. ये ग्रंथ ही गुरु है. ये गुरुदेव है, ये इसको ये शीश पर मानव रखो, है. इसको इतना प्रेम करो. ये ज्ञान नहीं है, कुछ किताब नहीं है किसको. ऐसा ज्ञान कहीं नहीं मिलेगा. ये किताब तुम साल भर लेते हो, पढ़ लेते हो, फिर बेच देते हो भंगार में. इसको आत्मा से परमात्मा मिलन का गुरु है. यहाँ संवाद लिखा है गुरु महाराज ने, क्या के लिए लिखा है, क्यों लिखा है, जीवों का उद्धार करने के लिए. लेकिन तुम सुने तब समझे तब, इसको शीश पर रखो. ये अपने शीश. जो जो नर राम पुकारे सो मेरा सिर ढाल. राम राम सो मेरा सिर ढाल. बड़ा बड़ा संत पार उतर गया. एक राम नाम से पत्थर तिरे, तुम क्यों चिंता करते हो यार. तर पुढे महाराज सांगतात, रामचंद्र को देख ज्ञान वशिष्ठ दियो, तुम ही ब्रह्म विचार भ्रम काय उर लियो. अरे तुम परमात्मा के अंश हो, तुम मन में भ्रम क्यों लाते हो कि मेरा ऐसा हो जाएगा वैसा हो जाएगा, इसके शरण में चले जाओ. प्रतिवर्ता रहो. मैं तो एक शब्द सदलियो, मैं तो एक शब्द सदली, साजन आन जाय सपदिया, साजन आन जाय सपदिया. मैं तो एक शब्द सदलिया, मैं तो एक शब्द सदलिया. शब्द धारण करने के बाद सब साजन छोड़ दो. एक स्त्री का साथ एक पति से हो जाता है तो भाई बन माया बाप सब छोड़ के आ जाती है. ऐसे प्रकार सती में हमें गुण था प्रतिवर्ता का, तो यम से भी वो जीत के आ गया. उसमें सत था ना, सती में सत था, सत था, सत था, इसलिए वो यम से भी लड़ाई की उसने. प्रतिवर्ता थी. वो सत चाहिए. तो ऐसा जो सत ज्ञान धारण करने के हाँ. बाद, एक तो तुम सत ज्ञान धारण करो, सत ज्ञान धारण करो तो सत ज्ञान को किधर लेके जाओ, तो सत ज्ञान ही संत मेरे को बुढ़ी महाराज फरमाते तुम्हें महाराज कहते रामचंद्र को देख ज्ञान वशिष्ठ दियो, तुम ही ब्रह्म विचार भरम काए उर लियो, जैसे तरंग काए सुरसु किरणा फूटे, जहाँ बादल सु बूंद सब नारी हुए छूटे, ऐसे तुम ही ब्रह्म सु नारा कहिए जान, रामचंद्र तातिया वशिष्ठ कहे तुन तान. महाराज फरमाते बोलतात महाराज की जशा प्रकारे सूर्यापासून काय येतात, किरण येतात, ते सुटून जातं. ते येतात सुटतात परत कुठे जातात, सूर्यामध्ये समावतात. पुढे महाराज सांगतात जैसे तरंग पाण्यामध्ये समुद्रामध्ये लहरी येऊन कुठे येतात, काठावर येतात, परत समुद्रामध्ये मिळून जात. असंच तुम्ही आम्ही सर्व ब्रह्म आहे, आपण कुठे जाणार, ब्रह्मामध्ये मिळून जाणार. पण महाराज सांगतात सबसे जसे आकाशामध्ये पाऊस, पादळामध्ये पाऊस जमिनीवर पडतो, वाफेचा स्वरूप तो ब्रह्मामध्ये पाण्यामध्ये मिसळतो, अशा प्रकारे हा जीव जन्माला येऊन परत ब्रह्मामध्ये मिसळणार. इस विधि को ज्ञान बोय विद दियो आई, तुम ही ब्रह्म विचार और दुविधा नहीं भाई, सोच करो मत कोई जग का काम सुधारो, तीन लोक मर जात बांध राख सब मारो, सुख राम कहे सुनता तिया रामन माने कोय, वशिष्ठ मुनी पचार के ब्रह्म बतायो जोय. असा ब्रह्म रामाला वशिष्ठ मुनीने ज्ञान देऊन ब्रह्म दाखवला. नाही कशा प्रकारे ब्रह्म
तुम ही ब्रह्म हो। हो। किसने बताया? तुम अवतार हो, ब्रह्म से आए हो। हाँ, तो राक्षस को मारने को आए हो। हाँ, राक्षस मारने को तुम तुम वो काम करो। वो बोलते नहीं, हाँ ऐसा तो सभी जीव ब्रह्म है बोले। हो। आज न कल वो तो मरने वाले थे राक्षस। हो तो करके उसने भेद बताया महाराज ने हाँ। कि इस विधि को ज्ञान धारण तुम्हारा तुम ही ब्रह्म विचार दुविधा नहीं भाई। हो। सोच करो मत कोई जग को काम जग के कल्याण के लिए आए हो। इरा इरा ये धर्म से इसमें काय को नहीं चलते लोग भक्ति में। उसने बोला अभी नहीं माना राम जी। मैं नहीं मानना। तो ज्ञान मिलने के बाद सब ब्रह्म देखने लगा, राक्षस को ब्रह्म देखने लगा, सब मनुष्य को जब ब्रह्म फिर किसका पता करेगा। तो महाराज फरमाते कि सोच करो मत कोई जग को काम सुधारो। तीन लोग की मर्यादा है, तीन लोग की जो मर्यादा है, हम तीन लोगों के खंड पिंड ब्रह्मांड में हम मर्यादा में है। तो मर्यादा तोड़ जाता हो फिर छूट जाता है पीढ़ी आगे में। राक्षस सब मारो विक्राम के सुनता त्या रामन माने कोई वशिष्ठ मुन पछारे ब्रह्म बताए जो राम। हनुमान जी को राम जी पूछता है ना एक बार। हो अरे हनुमान बोले हो मेरे से भी बड़ा कोई है क्या? बोले भाई हो हाँ, हनुमान को राम जी ने पूछा। हो बोले मेरे से भी कोई बड़ा है क्या? हो बोले काय को? बोले छोटा हो तो छोटा ही। देव ने यूं तो सब ही राम, पांच तत्व के बस पड़ा सो नहीं पूर्ण धाम। सो नहीं पूर्ण धाम ब्रह्म तो ऐसा होई, सदा सुख आनंद दुख मासो नहीं कोई। मासो वर दुख नहीं है। कैसा ब्रह्म है वो? अरे कैसा ब्रह्म है वो? उसकी भक्ति देखना, ऐसा भी दुख नहीं है। उसकी भक्ति सो नहीं पूर्ण धाम सोन ब्रह्मा तो ऐसा होई, सदा सुख आनंद दुख मा सो नहीं कोई। मुंह में तो सब बस रहा सुख दुख माया काम। राम कहे गुरुदेव ने क्यों तो सब ही राम गुरुदेव वशिष्ठला प्रश्न करतो की सर्व मला राम दिसतंय की मी तर माझ्यामध्ये सदा तो ब्रह्म तो सुख न एक दुःखाचा लेश मात्र नाही, पण माझ्यामध्ये सुख आणि दुःख आणि माया आणि काम आहे। सुख दुःख आहे तो तंदर सुखिया कोई ने देखा सो देखा सो दुखिया। राम के गुरु ने यू तो सभी राम तो गुरुला सांगतो सब ब्रह्म बताओ, ब्रह्म की भक्ति बताओ। बता आगे महाराज समझाते हैं। बहुत बढ़िया विषय है। बहुत बड़ा विषय। ब्रह्म सकल घट माय ब्रह्मा में घट ही होई। ब्रह्म सकल मध्ये ब्रह्म सकल में एक करे ब्रह्म सकल में एक करे राम घटोघट होय। या घटामध्ये तो जीवात्मा रामाचा अंश आहे। आत्मा रामाला सांगतात मा ब्रह्म सकल घट माय ब्रह्म के घटी होई। रामचंद्र तुम ऐसा तुझ बिन एक न कोई। तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही। दीजे भरम भगाय ज्ञान कर देखो रो राई। तीन लोक में माय पुरुष ऐसो नहीं भाई। सुख राम राम तब बोलिया यो तो सब में माया। पूरम पद में घट रही सो गुरु कहिए आय। अभी माँ को राम प्रश्न कर रहे हैं वशिष्ठ जी को ऐसा पूरम पद में क्या है? तो बड़े महाराज म्हणतात ब्रह्म सकल घट माय ब्रह्म में सब घट होई। सब घट होई। रामचंद्र तुम है तुम बिना तुझ्यासारखा दुसरे बरोबर नाही आहे। म्हणून मनुष्यासारखा दुसरा कोणी नाही आहे। मनुष्य सारखा देखत को नर आहे आदत पशु समान, पण राम स्नेही सारखा दुसरा कोई नहीं है। राम स्नेही काय आहे? राम स्नेही काय आहे? व्यसनापासून मुक्त आहे। एक केवळ राम नामाचं भजन करणार आहे। हंस हंस आहे का त्याच्यासारखा कोणी? तुझ बिन एकूण कोई दीजे भरम बघा ज्ञान कर देखो। ज्ञानाने तुम्ही स्वतःला ओळखा की मी कोण आहे, माझ्यापेक्षा तो मोठा आहे का? अरे तुम्ही पाच तत्वाचे आणि तो समोरचा तुमच्यामध्ये खंड पिंड ब्रह्मांड पडलं। तुमच्यामध्ये विवेक आहे, बुद्धी आहे, विचार करण्याची शक्ती आहे। आज विचार केला नाही मनुष्य शरीर मिळाल्यानंतर तर तुम्ही परत 84 लाख योनीमध्ये करणारच नाही। विचार करायची बुद्धी सुटून जाते ना। बुद्धी कोणामध्ये आहे? मनुष्यात आहे की नाही? मनुष्य पण गेल्यानंतर तुमची बुद्धी राहील, तुमचा जीव राहील का? तुम्ही राहाल का? बाकीच्या युनिमध्ये तत्व कमी आहे ना। 4 तत्व 3 तत्वाचे आहे, आपण 5 तत्वाचे। आपण श्रेष्ठ का मानला जातो? विवेक आहे आपल्यामध्ये। आपल्यामध्ये विवेक आहे, बुद्धी आहे, विचार करण्याची क्षमता आहे। म्हणून माणसं प्राणी तर सर्वांना सांगितलं मला मनुष्य प्राणी आहे, सर्व प्राणी आहे। तरी महाराज का हरजेच बोलले प्राणी यारे समजरासी मरोरा समजरासी
प्राणियारे समझर सिमरो राम, समझो पहले राम नाम कैसा सिमरन करना है उसको समझने को बोला है। हर जगह तो बोल रहे उसकी मैं विधि- बोल रहा हूँ विधि आप समझो। बोल रहे प्राणियारे समझर सिमरो राम, देख विचार समझ कर दिल में हरिबिन झूठा तो परमात्मा के बीरा मगर ये सब काम झूठा है। झूठा ही है। महाराज आगे फरमाते हैं हाँ राम, सब बोल राम। तो आगे महाराज बोलते राम। तुम पूर्ण घट पूर्ण तो महाराज ब्रह्म सकल घटमाय ब्रह्मा में घट सब होई, रामचंद्र तुम तुझ बिन और उन कोई, एक अलग हो दीजो भरम भगाए ज्ञान कर देखो राई। तीन लोक में पुरुष ऐसो नहीं, तीन लोक में तुम्हारे जैसा कोई पुरुष नहीं है, क्योंकि वो महापुरुष थे, अवतारित है। महाराज आगे फरमाते हैं सुखराम राम तब बोलिया, हाँ आपका यूं तो सब में माय पूर्ण पद में घट नहीं, तुम बोल रहे हैं सब में है तो तुम में है, पूर्ण पद में तो घट नहीं। तो आप महाराज आगे उनको जवाब देते हैं बहुत बढ़िया। माया माई घट है, घट में माया हो, पूर्ण पद में घट नहीं, सो ब्रह्म कहिए जो सो ब्रह्म कहिए जो राम बूझे गुरुताई, मैं तो सब में होए सब मेरे माई। सुख राम कहे सो पार ब्रह्म में तातिया घट नहीं को होया, माया माई घट है, घट में माया हो। इस माया घट इस शरीर, इसमें क्या है? माया। माया है। माया क्या है? विचार, काम क्रोध लोभ मोह ये सब माया है। हाँ? माया ब्रह्मा का खेल है। ममता प्रेम ये सब क्या है? माया। लेकिन ये सब क्या है? अपने शरीर में झगड़ा लगाने वाले हैं। एक उदाहरण देता हूँ, एक कुंवारी कन्या होती है, वो शादी करके इकडे जाते बरोबर, लग्नाला जात्यानंतर त्याच्या घरी गेल्यानंतर कोणाच्या नियमानं वागा लागेल तिला? सासू सासरे त्या घराच्या बाहेर तिला जाऊ देईल का? त्याच्या मनाप्रमाणे राहू का? मग एक सून होती, त्याला होता पुण्य करायचा विचार, काही आई वडिलाकडे पुण्य करत होती, दान करत होती, कोणी आलं ते आता दान करत होती, त्याला सवय होती। आता हिने याच्या सासऱ्याच्या घरी आली आणि हिने काय केलं, ताट गीत मस्त सजवलं, एक संत आला कोणी मागाला भिक्षाम देई, त्याने ताट तयार केलं, द्यायला गेली, सासू म्हणते कुठे घेऊन चालली ताट? बोलते तो संत आला बिचारा खातात त्याला दान द्यायला, अरे एवढी चांगले पुरणपोळी एवढे चांगलं बनवून ठेव म्हणे, हे काय तू असं नाटक म्हणजे त्याला सासू सासऱ्याचं। मग त्याच्यात झाला सासू सासऱ्यामध्ये, सासू आणि सुनेमध्ये झाला वाद झाला, झगडा झाल्यानंतर ते झगडा झाला, काय झालं सासरा आल्यानंतर सासरा काय करतो, विचारतो काय झालं बाबा, तो विचारतो असं अरे हा नाही पुण्य केलंच पाहिजे बेटा, तू पुण्य करत जा, मी तुझ्यासाठी काय करतो उद्यापासून मार्केटमध्ये जातो आणि अनाज आणतो घेऊन। आता मग तो अनाज घ्यायला जातो, कितना रुपया किलो? 40 रुपया, ये नाही इससे सस्ता वाला, मग 20 रुपयावाला का नाही ये नाही, मग तो राशनच्या दुकानात जातो 2 रुपये किलो गहू घ्यायला, त्याच्यात कचरा फजरा सर्व, मग तो घेऊन येतो, तो घेऊन येते बेटा हे गहू पोते भर घेऊन आले आणि याला तू दळ आणि पोळ्याची पुरणपोळी याला म्हणजे याचं अन्न बनव आणि दान करत जा सकाळी। ठीक आहे म्हणे, त्याने काय केलं, त्या सुनीने दळून आणलं, सासऱ्यानं ठेवलं, बनवलं चपात्या आणि संध्याकाळी पहिले सासऱ्याला दिला खायला। सासरा खायला लागला, कचर लागला, तोंडामध्ये कसं लागणार, कचर गोरमाटी, तो असं लागलं, हे काय बनवलं? तर म्हणे तुम्हीच तर आले ना दान द्यायला, म्हणे आता आपल्याला आज सवय पडेल खायची, तर आपल्याला पुढे असंच काय, आपण जसं दान करू तसंच आपल्याला देने को अन्न दान है रे, लेने को हरि नाम, देने को अन्न दान है रे, लेने को हरि नाम। वो देने को अन्न दान ऐसा भी करो जो अच्छा दान हो, कि हमें अच्छा मिले। हम फटे पुराने कपडे, एक बाई होती, त्याला मूल बाळ होत नव्हतं, त्याने देवाला आराधना केली, मला म्हणे मूल होऊ द्या, तुला सोन्याचा अंगरखा देईल, काय बोललं, सोन्याचा शर्ट, देव खुश झाला, तथास्तु। 3-4 वर्षानं याला मूल झाला, बाळ झाला, 3-4 वर्ष तो खेळ बोलला, तर देव आला, बाई तू बोलली होती सोन्याचा शर्ट घालणारा मला अंगरखा देईल, तर बाय हो देवा मी विसरली, त्यावेळेला घरात गेली, गोठडं सोडलं, फाटकं तुटकं शर्ट काढलं, देवा म्हणे हे घ्या। अरे भाई तू सोन्याचं बोलली, हा ना, मग पोराचं नाव काय काय आहे लडके का नाव? सोन्याचा
आपल्याला तसंच मिळणार म्हणून देने को न दान देने को हरे नाम महाराज पुढे सांगता असे कधी कधी चुटकुले. फिर घर में कौन है? सास ससुर है. तो सास ससुर ये घर में कौन है? अहंकार मारो ससुरो लागे बेटो है तकिया लगा. अहंकार मारो ससुरो लागे बेटो है तकिया लगा. काम क्रोध मारो जेठ देवरिया. कैसे आऊं सतगुरा थारे द्वार निसरणे बिना पावन की. कैसे आऊं सतगुरा थारे द्वार निसरणे बिना पावन की. काम क्रोध मारो जेठ देवरिया पैरो दियो लगा. कामाला जावं लागते ना, टाइम झाला ना. काम क्रोध काम विषय पूरा करा. 2 मिनट. हाँ विषय हाँ विषय को नहीं आए नहीं. 2 मिनट फालतू नहीं है. शरीर इसमें अपने घट में है सब ये. काम क्रोध जोड़ दिया. अहंकार मारो ससुरो लागे बेटो है गाय दी सरणे बिना. वो परमात्मा के दिशा में जाने के लिए कौन रोकता है? वो ससुरा नहीं है. जेठ देवरिया पैरो दियो लगाए. अहंकार मारो ससुरो लागो बैठो है तकिया लगाए. कैसे हे परमात्मा तुम्हारी भक्ती में कैसे करूं? हाँ पुढे महाराज सांगतात. वेळ सांगतो प्रशांत राम. 10 मिनिटं घेऊ. हाँ माया माई घट घट में माया होय. पूर्ण पद में घट नहीं सो ब्रह्म कहिए जो. सो ब्रह्म कहिए जो राम बूझे गुरुताई. मैं तो सब में होए सब मेरे माई. सुख राम कहे पारव में तातिया घट नहीं कोय. माया माई घट घट में माया होय. हे शरीरामध्ये माया मायामध्ये शरीर आहे पण ब्रह्मामध्ये शरीर नाही आहे. नि शरीर दिव्य शरीर. पार ब्रह्म में घट नहीं नापद है घट माय. सो परम परम पूर्ण राम है सब जन कहता जाय. सब जन कहता जाय. 3 गुण 5 नाही. आता याच्यामध्ये काय काय नाही आहे? 3 गुण नाही आहे. 3 गुण कुठले? रजो सतो हे 3 राग द्वेष मत्सर हे नाही आहे. आणि 5 पण काम क्रोध विषय हे पण त्याच्यामध्ये नाही. बघा एवढे सोडायच्या बरं विचार करा. सब जन कहता जाय. 3 गुण 5 नाही. मोसू ये गुरुदेव निमक नहीं दूरा जाई. राम को गुरुदेव को केवळ राम बताय. पार ब्रह्म में घट नाही ना पद है घट माय. पार ब्रह्माच्या पदामध्ये ना शरीर आहे ना शरीरामध्ये 3 गुण आणि 5 तत्व नाही आहे. वशिष्ठ मुने कोई रामजी तुम्ही ब्रह्म काय. ब्रह्मा विष्णु महेश सूर सब तुझ बंदे आए. सब तुझ बंदे आए. देख पराक्रम तुझ माई. 3 लोक संभाल पुरुष ऐसो को नाही. तुम माया तुम ब्रह्म हो तुम ही आओ जाए. वाष्ट मुनि कहे राम जी तुम ही ब्रह्म काय. तुम्ही जन महाराज फरमाते तुम ही बंदे आए. सब देख पराक्रम तुझ माई. असं आपल्यामध्ये तो पराक्रम आहे. आपण परमात्मा प्राप्त करू शकतो. मला 3 लोक संभाळ. ऐसो पुरुष नाही कोई तुझ्यासारखा पुरुष त्या मृत्यू लोकात नाही आहे. तुम माया तुम्ही ब्रह्म हो तुम्ही आवे जाय. तुम जन्मले रे उलट समजा मला. हा ते 3 लोकांना ज्ञान सांगून राहिला. महाराज हाँ. तो पण आशीष तो मानत नहीं ना. कौन? रामचंद्र जी मानत नहीं. हमको जिसमें घर 3 गुण शरीर नहीं वो शरीर ज्ञान दो. दिखाओ. वो भक्ति दो वो मुझे. भक्ति मांग रहे अभी हाँ. 12 तक. आगे बोलता हूँ. पराक्रम तो सभी राम कहे माया का गुण होए. मैं अगर चमत्कार करूँ था तो ये माया का है. तो पराक्रम तो सब माया कहे माया का गुण होए. का कम जापा इध कहे नहीं मानू कोई नहीं मानू कोई. ब्रह्मा को ये लक्ष्य नहीं. तुम बैकाओ मोए झूठ कर कहिए नहीं. रामचंद्र जी गुरुदेव को बोल रहे तुम मेरे को बहकाओ मत. वो परमात्मा का ज्ञान दो मुझे. जिसमें घट नहीं वो जिसमें घट नहीं जिसका शरीर नहीं है. महाराज आगे फरमाते सुख राम कहे सुनता तिया ज्ञान दृष्टि कर जो होय. पराक्रम तो सब राम कहे माया का गुण होय. अगर वह पराक्रम चमत्कार हो जाता तो माया का है. तो आगे महाराज कहीं एक माया अधिक है
कहीं एक छूचम जान, कहीं माया बड़ी है कहीं छोटी है, माया से माया लड़े माया करे बखान, माया करे बखान साय कर लेवे सोई, आई उपज कब जाए ब्रह्मया में नहीं होई, सुख राम रामचंद्र तातिया इसका ही इसी कई सुनतान, कहीं एक माया अधिक है कहीं एक छूचम जान। किसी के पास ज्यादा माया है किसी छोटे है, किसी के पास ज्यादा चमत्कार है, कोई ब्रह्म बड़ा है, कोई भगवान विष्णु चमत्कारी है, कोई ब्रह्म है, कोई शिव जी है, कोई या चमत्कारी लोग है, किसके पास बड़ी है कमी है। लेकिन महाराज परमात्मा है पार ब्रह्म नहीं मारसी नाया करे सहाय। देखो परमात्मा तो किसी को मारता नहीं है, इसका सहाय भी नहीं करता, सहाय नहीं करता, मदद नहीं करता। ना या करे सा ना या जाया जन्म सी, नहीं वे आवे जाए, न तो वो जन्म लेता है न तो वो जन्म के तो मरत नहीं, नहीं वो आए जाए सदा आनंद स्वरूपी, सावन पलटे अंग इदकम छाय न धूपी, सुख राम ज्ञान में शायदी राम कैया मायो, पार ब्रह्म नहीं मारसी नाया करे सहाय। परमात्मा तो किसी की मदद नहीं करता है और किसी पे मारता नहीं है। वशिष्ठ कहे राम जी आ भाषा तुम माय, तो अपूर्ण ब्रह्म की कर कीमत कहूँ आए, कीमत कहूँ लाए ब्रह्म वे है तुम माई, बजर पोल के पार दे में कहिए नाई, शुक राम के दिन दिन गुरु सुनता तिया आए, वशिष्ठ मुनि कहे राम जी आ भाषा तुम माय। अभी उसको ज्ञान मिला, अभी सही रास्ता मिला। गुरुदेव ने वशिष्ठ गुरु ने अभी राम जी को केवळ ज्ञान अभी दिलं. काय ज्ञान दिलं, अरे तुझ्यामध्ये वज्रपोळ फोडून तू स्वतः ध्यान समाधी अवस्थेत जाशील। रामाला ज्ञान मिळाल्यानंतर रामजी ध्यानाला ध्यानाला बसले, बसले. 3 दिवस उठले नाही, याने पुढं उठले नाही पण त्यांना उठवलं वशिष्ठ मुनीने, अरे तू ज्या कामासाठी आला ते काम ते कर, देवी देवता आले त्या त्या राक्षसाला मार बाबा, नाही तर ते आणखी उदम घालतील। हो. चेतन माया ब्रह्मसु सब ही उत्पन्न होय, टाका तुम अवतारो वा आगे हर जोय, वा आगे घर जोय, तत्वे ब्रह्म कावे, सदा रूप आनंदमय भेदी जड़ गावे, सुख राम के सुनता तिया वा अवतार नल होय, चेतन माया ब्रह्मसु सब ही उत्पन्न होय। चेतन माया ब्रह्मा मध्ये आता इथे वशिष्ठ गुरु महाराज आहे, आपण सर्व राम आहोत। आता असली ज्ञान दिलं आम्हाला वशिष्ठ मुनी त्याला। तो महाराज की आज्ञा अभी कितना समय हो गया? राम राम अरे विराम दे, नहीं थोड़ा अरे 5 मिनिट राम बोलना बस है तो थोड़ा विषय 6 बजे से बैठे तो आगे लो, अरे बैठो, एक बार उठना ही है, फिर उठाने वाले 4 आएंगे। राम 5 मिनट लगा। अरे करने दो, शरीर कुछ नहीं, ज्ञान में है तो शरीर की कोई कीमत नहीं। पुढे आगे महाराज, चेतन को सुन जीव है फिर पाछू जगमाए, मन निज मन रंग रूप ले, दानो देव कहा। देखो क्या किती प्रकारे महाराज ने विषय लिहिलाय, कसं लिहिलाय ते तो परमात्मा जाने, शुद्धगुरु सुखरामजी महाराज जाने। चेतन सुन जीव है फिर पाछू जगमाए, जीव का है चेतन आहे. म्हणून महाराज चेतन ही हमारा तू बार बार आने धीरे से समझो, आने जान। अरे गुरु महाराज दादा ज्ञान दो, समझो तो दादा धीरे त्याने चेतनिया सुन जीव फिर पाछो जगमाए, निजमन रंग रूप ले। कौन रंग रूप लेगा? तो निजमन। दानु देव काय, तो दानव आहे तोच देव देव आहे। आहे. दानु देव काय सर्व जग भाई होई, हे आपस के माय सुख दुख लेवे दोई। आपण काय देतो एकमेकांना? हो, ते आपलंच लढत आहे. सुख दुख देतो ना। कोणाला काय होतं? आज बोलवलं आले नाही किसन मामा, काय दुःख आलं, बोलायला आले वा उशिरा आले आले। आपण काय देतो? काय ट्रॉफिक लागलेलं आहे, ट्रॉफिक मध्ये वो तो मिलाना, सुख तो मिलाना है। तो ये महाराज आगे फरमाते हैं, आपस के माय सुख दिख लेवे दोई, पार ब्रह्म तो या में आवे न जावे, चेतन सोचन जीव है पाछू फिर जग माय। ये जीव जो है ना, जीवात्मा 5 जो संगों के आता है और 5 सोबत होतो है, सुख दुख देतो। शरीर लेके आता है, सुख दुख भोग करत आहे. मला सांग, जीव ही मारे जीव को, लक्ष द्या इकडे, जीव ही मारे जीव को जीव ही देत आहार। आपणच आहार करतो, म्हणजे आपण काय खातो? जीव को जीव मारता है. श्वासामध्ये जीव खातो आपण, तो सब बेकारी चालू आहे. एक श्वास में कितने तरी जीव पोटामध्ये जातात।
मारतो आपण. मला सांगा, आपण म्हणतो कर्म होत नाही, कर्म हे कोण फेड फुकटच मारायला लागले आणि तुम्ही आतमध्ये घेऊन त्यांना, हे दोष कोणाला लागेल बरोबर? हवा गेलंही मारलंच आहे. पाणी जर पिले तुम्ही, पाणी दुनिया का समाज ने महाराज ने सांगितलं पाणी मुआ कैसा. पाणी हा मेलेला दाखवता का तुम्ही मला? पाणीला जीव आहे ना, असंख्य जीव आहेत. त्याच्यात पण जंतू आहे, त्याच्यात असंख्य जीव आहे. त्याच्यात पण जंतू आहे. उसको उबाल कर पियेंगे तो भी मार के पी रहे. दुनिया का समाज ने जैन धर्मों की विषयावरती महाराज हाँ ने हाँ, वो तो सांगितलं. शाम को 6 बजे से पहले खाना खा लेते हैं, हाँ। क्योंकि शाम को खाने से जीव खाने के ऊपर आता आते हैं इसके लिए वो जीव, लेकिन पानी में जो जीव है तुम पीते हो ना पानी, है। हाँ, उसका दोष किसको जाएगा? हमको ही दे रहा। हाँ, जो पी तो वो ये लगाते हैं, क्या लगाते उसको, मुक्की क्या बोलते हैं, मांस ने उसको मुक्की करते बोलती है, ऐसा काहीतरी म्हणतात, माझं लक्षात समजलं. ते लावतात की जीव नाका तोंडाच्या बाहेर शरीरात जाऊ नये, पण पाणी पितात. त्याच्यात महाराजांनी दुंडियाच्या संवादामध्ये वर्णन केलं आहे. तो इसके लिए एक बार राम नाम लिए पाप कटे 1000. बोलो राम. राम. तो पुढे महाराज सांग, दानू देव काय सब जग में भाई, ये आपस के माय सुख दुख लेवे भाई. पार ब्रह्म तो यहाँ में नहीं आवे, ना आवे ना जाए, चेतन को सुन जीव ये पीर पाछू जिगमा. जीव ही जीव मारे जीव को जीव ही देत आहार, ये तो झगड़ो जीव को जीव ही जीते हार. तुम क्या हार रहे, तुम दिख रहे, तुम जीव जीव का मरने झगड़ा. वाले हैं, आज तो निकल मरने भगवान वाले श्री हैं. कृष्ण का जब युद्ध हुआ तो गांधारी ने उसको श्राप दे दिया, जैसे तुमने मेरे कुरुवंश को, कौरव को झगड़ा के मारा है, तुम्हारा वंशज भी ऐसे ही मरेगा. श्राप दे दिया. हाँ, श्राप दे दिया तो फिर कौरव जहाँ युद्ध हुआ वहाँ लेके गए. फिर वहाँ उसको ज्ञान दिया भगवान श्री कृष्ण ने. और फिर इसके साक्षी कौन देगा, तो साक्षी कौन दिया उसका, कौन दिया, देखा करो यार तुम भी. अरे किस चीज के बारे में? अरे उसका जो कौन देख रहा था, युद्ध चल रहा था. अच्छा, ये बर्बरी. धृतराष्ट्र के साथ क्या था? बर्बरी का सिर कटा था हाँ, और उसको बर्बरी को ऐसे- रखा था. फिर वो बर्बक ने पूरा युद्ध देखा. संजय ने भी देखा था। हाँ? संजय ने भी देखा नहीं नहीं, बर्बरिक ने देखा, बर्बरिक में स्वाद दिखाया, तो फिर विश्वास कैसे होएगा इस पे, तो उसको दिव्य दृष्टि दिया गांधारी को. हाँ। तब देखा तो फिर तुम कौन हो, तुम्हारे बच्चे कौन थे. अरे मारने वाला यही है, मरने वाला यही है. इसने खुद संहार किया, यही मरा और इसने मारा. इसने मारा, उसी ने मारा, वही मरा. इधर मारा, जीव ही मारे जीव को जीव ही देत आहार, वो तो झगड़ा जीव को जीव ही जीते हार. जीव ही जीते हार बात साची या होई, पर तुम सब पर राम राम कहिए समझी सोई. वास्त मुनि कहे राम जी सुन जग ये बुहार, जीव ही मारे जीव को देत आहार. महाराज समजाते की जीव जीव का आहार करता. जीव जीवतम भक्षम. एक जीव दुसऱ्या जीवाचा आहार छोटी केल्याशिवाय, मछली मछली खाती, हाँ, इसको आहार बन जाता. वो जीव जीव. इकोसिस्टम. हाँ, राम कहे गुरुदेव को हो गुरु सुनो पुकार, इस महिमा में क्या मिले सुख दुख रहे नितलार. इसमें क्या मिलने वाला सुख दुख, सुख दुख रहे नितलार. मोय पदवी नहीं भावे, दी जो ब्रह्म विचार संत भेदी जन गावे. पार ब्रह्म बिन हंसो फिर जीतो पिटहार. राम कहे गुरुदेव जी हो गुरु सुनो पुकार. हे गुरुदेव जी ऐसा ज्ञान दो अभी मुझे कि ये मेरे को अभी सुख दुख ये पदवी नहीं चाहिए मुझे. वो जन संत की जो ज्ञान है, संत भेदी जन जगावे. जो संत भेदी जन होते हैं, वो जो परमात्मा को गाते हैं, वो भेद मुझे दो. अभी यहाँ राम जी कृपा ये मांग पूछ रहे रहे हैं. हो. वशिष्ठ मुनि तब बोलिया रामचंद्र सुन भेव. अभी जो भेव दे रहा है सुन लो सभी. ये गुरु महाराज वशिष्ठ जी अपने लिए ये भेद दे रहे. रामचंद्र तब बोलिया, वशिष्ठ मुनि तब बोलिया रामचंद्र सुन भेव. पार ब्रह्म तब भाससी अंतर कर सो भासेव. तुम भजन करते करते तुम पार ब्रह्म तक तुमको ये भास रहेगा कि तुम कर रहे हो, मैं भजन कर रहा हूँ, मेरा स्मरण हो रहा है, मेरा ध्यान लग रहा है. ये तुमको कब तक होएगा, पार ब्रह्म तक समझ में आएगा. अंतर कर सो आप ही को आप ही जो है, मैं खुद को भजन कर रहा हूँ, मेरा भजन चल रहा है, अपने आप को भास होएगा. राम राम ये सब अर्ध वर्ध बीच खोवे. आते जाते श्वास में तुम राम राम करोगे. सुख राम कहे सुनता तिया अखंड बताई से. वशिष्ठ मुनि तब बोलिया रामचंद्र सुन भेद. ये भेद दिया रामचंद्र भगवान को कि आते जाते श्वास में राम राम का सिमरण करो. सदगुरु राम जी महाराज ने